समजीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही सिद्धीच्या सोन पाऊले आगमन झाले आपुले स्तुती सुमने गाऊनी मनोभावे अवसराचा पर्व काळ हार गजरांची गुंफली माळ करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही पाऊल पडती भक्तजनांचे चंदना समजीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही अल्पशा सहवासांनी धन्य हो झालो आम्ही मिळाली सेवा आपुली हो करण्या पुष्पवर्षाव करू मज वाटे आपुले प्रेम अंतरी दाटे करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही पाऊल पडती भक्तजनांचे चंदना समजीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही अधिकरण होऊनी मार्ग आधार देऊनी थोरवी ऐसी तुमची नवर्णावे ज्ञानासी वंदन करोनी जय श्री मस्तक पायी नमोनी करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही पाऊल पडती भक्तजनांचे चंदना समजीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी नावाची उद्घोषणा करतो। त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलना करता समोर यायचं आहे। परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आमचे फलटण येथील मामांना विनंती आहे आपण आपल्या हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न करायचं आहे। त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री अनंतव्यास बाबाजी मोघाळी बाबांना विनंती आहे आपण हे दीप प्रज्वलना करता समोर यायचं आहे। त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री गोपीनाथ बाबाजी इजळी बाबांना विनंती आहे आपण हे समोर दीप प्रज्वलना करता यायचं आहे। त्याचप्रमाणे परमपूजनीय तपस्विनी रुक्मिणीबाई माई बाईंना विनंती आहे आपण हे दीप प्रज्वलना करता समोर यायचं आहे। आणि त्याचप्रमाणे पूजनीय तपस्विनी श्वेताताई जाळी राजजवळा ताईंना विनंती आहे आपण हे दीप प्रज्वलना करता समोर यायचं आहे। सोहळा संपन्न होते आहे। दीप प्रज्वलन संपन्न होत आहे।
या सर्व आदरणीय महंतांच्या हस्ते तपस्विनींचे दीपप्रज्वलन होत आहे। ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा। प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे परमेश्वराचं ज्ञान सतत तेवत असलं पाहिजे आणि म्हणून तमसोमा ज्योतिर्गमय असतोमा ज्योतिर्सदय, अज्ञानातून अंधकाराकडे नेणारा हा प्रकाश आपल्या जीवनातील मंगल्याचं प्रतीक म्हणून आपलं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं या ज्ञानाच्या माध्यमातून। आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने दीप प्रज्वलन संपन्न झालेलं आहे। आपण सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। ठिकाणी संपन्न झालेला असून या धर्मसभेचं खऱ्या अर्थाने उद्घाटन झालेलं आहे आणि आता या ठिकाणी जे वास्तविक ते प्रास्ताविक या मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन जो आहे आणि पंचावतार उपहार महोत्सव या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो पूजनीय आदरणीय आमचे विजयराज दादाजी अमृते मानवाडी अर्थात युभो कवी। विनंती आहे आपण आपल्या प्रास्ताविकाच्या विचाराला सुरुवात करावी। दंडवत प्रणाम। आदरणीय विजयराज दादाजी की जय। मंगळ काळी याच क्षणाला पै सुख वाटे आज मनाला, साधनवंता भेटची होता भेटीस येतो साधन दाता, भेटीस येतो साधन दाता। व्यर्थच सृष्टी धाडित ऐशा, वंचक लोभी जोडित दोषा, दैवच आले आज फळाला, दास विभोला मार्ग मिळाला, दास विभोला मार्ग मिळाला। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। या संपूर्ण मंगलमय सभेचं जे अध्यक्षस्थान आहे ज्यांनी भूषविलेलं आहे असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय ज्यांचा मार्ग एक महिना जाळीचाव देव ते राहेर पर्यंत जवळपास 40 ते 45 मंडळी मार्ग मंडळी, अर्धी मार्ग मंडळी बाबांची वापस गेली, अर्धी मार्ग मंडळी सोबत आहे आणि दर कोस दर मुक्काम करत पायी बाबांनी तीर्थस्थान वंदन यात्रा प्रचार यात्रा जवळपास 3 ते 4 वर्षापासून दरवर्षी आरंभलेली आहे। असे परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय सर्वज्ञ प्रतिष्ठान पदयात्रेचे संयोजक आमच्या गुरुवर्यांचे सन्मित्र सहपाठी असे मम गुरुतुल्य आदरणीय जाळीचाव देव येथील बाबाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय बाबांचाही मार्ग खूप मोठा आहे। बाबांचाही कार्य विदर्भामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे। असे एक नव्हे 5 मंदिराचे संचालन बाबा करतात। एकाच मंदिराचं संचालन करताना किती अवघड जातं, तर 5 मंदिराचं संचालन, 5 मंदिराचा जीर्णोद्धार विकास बाबांनी केला। असे हर्सुल निवासी मोठे बाबा, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय महानुभाव युवा परिषदेचे अध्यक्ष फलटण निवासी आमच्या तरुणांचं एक प्रेरणास्थान
परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय प्रकाशमुनी दादाजी विद्वांस, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय या कार्यक्रमाचे मुख्य प्रवाचक आमचे सन्मित्र सहपाठी विद्यागुरु बंधू मांबोरी आश्रमामध्ये त्याने आम्ही एकत्रच अध्ययन केलेलं आहे असे भागवत कथाकार ज्यांच्या वाणीतून माणूस मंत्रमुग्ध होतो। काल फार मोठा नयनरम्य सोहळा, डोळ्याचं पार न फिटावा असा विद्वांस कुळाचा योगी बापूंनी तो सोहळा साजरा केला आणि फडणवीस साहेबांना सुद्धा एक आश्चर्य वाटलं अशी ती भव्य दिव्य सभा। आणि त्या सभेमध्ये दादांनी एक आगळवेगळं वक्तव्य केलं असे परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय संदीपराव दादाजी कपाटे, त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं, ज्या पंचविभूतींच्या हस्ते, त्यापैकी एक आमचे परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय इजळी निवासी गोपीराज बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय मोघाळीकर बाबाजी, परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय विद्वतरत्न नितीन दादाजी बांदकर, परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय ज्यांच्या हस्ते या सभामंडपाचं उद्घाटन झालं असे राजजवळा निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय बरशेवाळा येथील नवगावकर बाबाजी, परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय शागडकर बाबाजी उपस्थित, म्हणजे परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय जाळीचायो देव येथील सर्व मार्गाच्या संचालिका अक्काबाई आणि संपूर्ण म्हणजे ज्यांचं नाव घ्यावं तेवढं कमीच आहे असे सर्वच संत महंत, परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं असे आमचे शेजारी आणि दादांच्या गावचे गावकरी परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय संन्यासी बाबाजी महानुभाव आणि सर्वच साधनवंत। मी पहिल्यांदाच श्लोकामध्ये उच्चारलंय मंगळ काळी याच क्षणाला पैसुख वाटे आज, हा जो मंगळ काळ क्षण स्वामींनी सांगितलं की दोन साधनवंताची जेव्हा भेट होतो तेव्हा जणू देव भेटल्याचा आनंद त्या ठिकाणी त्या साधकाला होत असतो। आणि एका साधूची भेट झाल्यानंतर जर देव भेटल्याचा आनंद वाटतो त्या साधकाला, तर या ठिकाणी एवढा मोठा साधनवंताचा मेळावा मांदियाळी आणि वासनिक हे सर्व सद्भक्त हे भेटल्यानंतर जणू देव भेटण्याचा, देव अवतरण्याचा आनंद या ठिकाणी साजरा होत आहे। बंधूंनो, आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा, आजचा हा सोनियाचा दिवस उगवलेला आहे। आज मंदिराचा तृतीय वर्धापन दिन। आपण जसा आपला वाढदिवस साजरा करतो त्याप्रमाणे मंदिराचा हा वर्धापन दिन। आता आपण नुसतं म्हणतो वर्धापन 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 दिन, परंतु त्या मागचं रहस्य काय, नेमकं वर्धापन याचा अर्थ काय? वर्धन, वर्धन म्हणजे आधार, वर्धन म्हणजे वाढ। भीड या शब्दापासून तो वर्धन शब्द तयार झाला। भीड म्हणजे टेकू, आधार, आणि वर्धन म्हणजे वाढ। की प्रतिवर्षी त्या मंदिराचा म्हणजे वर्धापन दिन, जसं माणूस वाढत वाढत जातो, वर्षभर झाले की त्याचा जन्मदिवस आला की वाढदिवस होतो, तसं त्या निमित्ताने त्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने काहीतरी ज्ञानार्जन व्हावं, काहीतरी आपल्या म्हणजे मनरूपी या ज्योतीची, या ज्ञानरूपी ज्ञानाने
उजळण व्हावी आणि त्या निमित्ताने अन्नदान घडावं, त्या निमित्ताने एक 4 शब्द कानी पडावे आणि साधू संतांची सेवा घडावी या उद्देशाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी 20 वर्षापूर्वी काहीच नव्हतं. आम्ही त्यावेळी लहान होतो. आम्ही सर्व गुरुभावंड दादांच्या छत्रछायेखाली घडत असताना मी रोज सायकलनं इथं या जागेवर यायचा. मी गावामध्ये मंदिरात वास्तव्यास असताना अगदी झाडं झुडपं संपूर्ण बाजूला होते. जुन्या बस स्टँडच्या पलीकडे सर्व वसाहत होती आणि इथे विटा पडलेल्या होत्या. त्या विटा पाहण्यासाठी मी सायकलवर यायचो, थोडा वेळ थांबायचो, जायचो. त्यावेळेस आमच्या गुरुमाता ताई पण होत्या. या जागेचा महिमा गोकुळ वसविले कृष्ण. कोण्याही जागेला रूप येण्यासाठी त्यामागे फार मोठे प्रयास असतो, कष्ट असतात. आणि दादांनी काही न बोलता अबोल असलेलं व्यक्तिमत्व आपल्या आदर्शातून त्यांनी परिवार घडवला, माणसं घडवली, भक्त मंडळी घडवली. या परिसरामध्ये सर्वात जास्त अनुयायी वर्ग असेल तर अमृते बाबा नंतर दादांचाच अनुयायी वर्ग गावाच्या गाव उद्देशी आहेत. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्या चालण्या बोलण्यातून, पदयात्रेच्या माध्यमातून शांत राहून ज्यांनी धर्म कार्य केलं आणि आपल्या शिष्यांना बोलत केलं आणि त्यांच्या कार्याची पावती म्हणजे हे संपूर्ण वास्तू आहे. आपल्याला एक खोली बांधायची म्हणजे किती आटापिटा लागतो. एक घर बांधायचं 4 पत्र टाकायचं. कर्मराठीत म्हणा, एक घर बांधून दाखवावं, दुसरं लग्न करून दाखवावं, तिसरं विहीर खोदून दाखवावं. म्हणजे हे 3 केले म्हणजे पुरुषार्थ आहे. दादांनी एवढं मंदिरही बांधलं, 10-20 लग्न होतील एवढा कार्यक्रम करून दाखवला आणि दरवर्षी हा सोहळा या ठिकाणी पार पडत असतो. त्यांनी पुढे झाले आणि सर्व परिवारांनी सहकार्य केलं आणि सर्वात महत्त्व म्हणजे हा गोवर्धन पर्वत उचलण्याला एक माणूस कारणीभूत नसतो. जसं श्रीकृष्ण महाराजांनी दाखवून दिलं, श्रीकृष्ण महाराजांनीच पर्वत उचलला, परंतु गोकुळातल्या सर्व गोपियांना, गोपगड्यांना काठ्या यासाठी लावायला लावल्या की एकट्याने कोणतंही कार्य होत नसतं. त्यासाठी गावाची, परिसराची, भक्त मंडळीचे सहकार्य. एकही माणूस एखादं मंदिर बांधून देऊ शकतो, परंतु या कार्याचं गोमट, या कार्याचं पुण्य प्रत्येकाला मिळालं. आमच्या या मानवा पंथामध्ये असे काही दानवीर आहेत की ज्यांनी कोट्यावधीचे मंदिर एका माणसाने बांधले. असे काही माणसं आहेत, परंतु गुरुवर्यांचा एकच उद्देश होता की सर्वांना या कार्याचा म्हणजे लाभ मिळाला पाहिजे. म्हणून या गावातील सर्व जे काही आमचे व्यापारी वर्ग आहेत, आता मला सर्वांचे, आमचे पवन शेठ म्हणजे भोपळे अण्णा, निलावार साहेब, अजून बाष्टेवाड साहेब, आमचे दाऊ महाराज, संतोष निलावार, माफ करा सर्वांची नाव माहित नाहीत. सतीश दादांना सर्वांचा परिचय मी दादांनाच म्हटलो तुम्ही प्रस्तावित करा, तर त्यांचा प्रवृत्ती आणि मूड अमृत प्रवर्तक माध्यमातून त्यांचे प्रचार प्रसार कार्य असतं. आमचे पोथीवाले बाबा आहेत ते. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे हा एवढा मोठा सोहळा, हा 3रा वर्धापन दिन आहे. या ठिकाणी महापूजा संपन्न झाली. म्हणजे 50 जोड्या या ठिकाणी बसल्या होत्या आणि हा 3रा वर्धापन दिन आहे. 5वा वर्धापन दिन या ठिकाणी श्रीमद भागवत कथेने होणार आहे. म्हणजे जसा
2023 ला प्रथम उद्घाटन कलशारोहण सोहळा झाला. बोलू नका. प्रथम वर्धापन म्हणजे कलशारोहण सोहळा झाला. तसाच भव्य दिव्य स्वरूपात 5व्या वर्षी कार्यक्रमाचा म्हणजे संकल्प आमच्या गुरुभगिनी अर्चनाताई दादा आणि सतीश दादा या त्रय विभूतींनी घेतलेला आहे. आम्ही त्याला काठीने आधार देऊ गोपगडियासारखा म्हणून 5व्या वर्षी हा संकल्प होणार आहे. भागवत कथेच्या माध्यमातून बंधूंनो, जास्त न बोलता मी एक मंदिराचं महत्व सांगतो आणि थांबतो. प्रास्ताविक विचार. मंदिर घर त्याच विटा मातीने बनतं. घरालाही सिमेंट लागते, घरालाही विटी लागतात, घरालाही गज लागतो, घरालाही सर्वच वस्तू लागतात. त्याच वस्तू मंदिराला लागतात. परंतु आपण वीट माती आणत असताना ही वीट मंदिराची आहे, ही गिट्टी मंदिराची, हे गज मंदिराचं आहे असं त्याला नाव देतो आणि त्यानेच ते एकवट्याने ते मंदिर सजल्या जातं. मंदिराची म्हणजे या जसं देह आहे आणि या देहाचा प्राण म्हणजे काय आहे, मुख्य आहे, तशी ती प्राण प्रतिष्ठा म्हणजे त्या मंदिराची आराध्य काय आहे, मूर्ती आहे. आणि त्या दगडापासून तयार झालेल्या मूर्तीच्या चरणावर आपण नतमस्तक होतो. पहिले तिला आकार दिला जातो, कलाकार तिला आकार देतो आणि जेव्हा ती सर्व अवयवांनी युक्त आकर्षक मूर्त तयार होते आणि मग तिथं भक्त येऊ डोकं ठेवतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे मंदिरामध्ये आलेली एक एक जड वस्तू मंदिराच्या नावाने, श्रीकृष्णाच्या नावाने जर पवित्र होत असेल तर आपण चालती बोलती माणसं आहोत. त्या मंदिरात आल्यानंतर आपण का पवित्र होऊ नये? तेथ आलेली जी राख आहे ती सुद्धा अंगारा म्हणून श्रद्धेने जर भक्तांनी लावली तर त्याचे अनंत पाप नष्ट होतात, संकट जातात, त्याला पुण्याचे फळ मिळतात. तेथ आलेली वात आपण घरीही दिवा लावतो, परंतु मंदिरात लावलेली वात ती आरती होते आणि जी उदबत्ती लावतो ते धूप होतं. सांगायचं तात्पर्य म्हणजे जड वस्तूला जर पावित्र्य प्राप्त होतं तर आपण चालती बोलती माणसं आहोत. म्हणून सत्संगाच्या माध्यमातून, मंदिराच्या माध्यमातून आपल्याला आपलं जीवन उजळून घ्यायचं आहे. आणि दररोज मंदिर भरपूर आहेत परंतु भक्तांची संख्या कमी आहे. म्हणून मंदिर यासाठी असतं की ते भक्तांसाठी असतं आणि भक्तांनी रोज येऊन तिथं देवाची द्वारी उभा क्षणभरी तिथं 4 क्षण थांबून आपल्या आत्म्याची उन्नती करायची असते, आपल्या आत्म्याचा उद्धार करायचा असतो. म्हणून याचसाठी हा जो संपूर्ण प्रयत्न गुरुवर्यांनी केला आहे. म्हणून त्यांच्या वतीने मी आज हे प्रास्ताविक विचार आपणासमोर ठेवले आहेत आणि मी माझ्या वतीने व सर्वांच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविक परविचारांना इथेच विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद. आदरणीय श्रद्धेय विजयदादा अमृते यांनी या ठिकाणी या प्रास्ताविकाच्या माध्यमातून आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले आहेत. सज्ज सारे लोक आहेत क्षण आले अमृताचे, सज्ज सारे लोक आहे क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे, त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे. आणि म्हणून आत्ताच्या ठिकाणी प्रास्ताविकाच्या रूपाने आपले विचार व्यक्त केलेत. आपण सर्वांनी प्रास्ताविक ऐकलं. सर्वांचे धन्यवाद, दंडवत प्रणाम. या ठिकाणी नंदू अण्णा सोनमनकर यांचा सत्कार व्यासी अमृते बाबांचा या ठिकाणी व तपस्विनी आदरणीय आमच्या अर्चनाताईजी अमृते, आदरणीय श्रद्धेय महंत श्री अनंतव्यास बाबाजी मोघाळी बाबांना विनंती आहे आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. 11:30
आवाज फक्त माझाच आला. निश्चितच आपलं अंतःकरण शुद्ध होणार आहे, निर्मळ होणार आहे. म्हणून पुनश्च एकदा प्रभू नामाचा आपण सर्वांनी जयघोष करायचा आहे. श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या ठिकाणी प्रस्तुत प्रसंगी संपन्न होत असलेली ही धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय जाळीचा देव येथील श्री चक्रपाणी आश्रमाचे संचालक आदरणीय श्री बाबाजी, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारे हरसुल येथील आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय श्री मोठे बाबाजी, ज्यांनी हा वसा आणि वारसा जोपासलेला आहे. धर्म प्रेमाने आणि स्नेहाने सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं, असे कैवल्यवासी सत्यभामाताई, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा सेवेचा वारसा जोपासणाऱ्या तपस्विनी अर्चनाताई अमृते, त्याचप्रमाणे या आश्रमातून जे ज्ञानार्जनाचं कार्य सुरू आहे, असे सन्मित्र आदरणीय श्रद्धेय सतीश दादाजी अमृते, या आश्रमाच्या संचलनाच्या माध्यमातून ज्यांनी या ठिकाणी आपले विचार, प्रास्ताविक विचार ज्यांनी व्यक्त केलेले आहेत, बाबांच्याच परिवारातून असलेले विभोकवी दादाजी अमृते, आणि या ठिकाणी आपण सर्व ससाद अंतःकरणाने उपस्थित असलेले भाविक भक्त आणि पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त मंडळी, आज या ठिकाणी आपण वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत. श्रीकृष्ण मंदिराच्या ह्या प्रांगणामध्ये त्या परमेश्वराच्या त्या मंदिराची आठवण, त्या मंदिराचं एक अधिष्ठानाचं वंदन करण्यासाठी ह्या निमित्ताने एक आपल्याला प्राप्त झालेला हा पर्वकाळ आहे. वर्धापन दिन आपण मंदिरात साजरे करत असतो. माणसाचे वाढदिवस साजरे होत असतात, मंदिराचे वर्धापन दिन होत असतात. या ठिकाणी जे मंदिरामध्ये अधिष्ठान आहे, ते 2 वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य सोहळ्याच्या माध्यमातून या मंदिरामध्ये अधिष्ठित केल्या गेलं. अशी भगवंताची, भगवान गोपालकृष्णाची मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी आपलं मन शांत करणारी, सुखदुःख निवारण करणारी, दुःखाचा ऱ्हास करणारी अशी ती श्रीमूर्ती आपल्याला भगवंताची मंदिरामध्ये पाहायला भेटते. त्या मूर्तीकडे जर पाहिलं आपण, पहा तुम्ही, किती प्रसन्नता त्या चेहऱ्यावर भासते बर आपल्याला. आज विज्ञान युगामध्ये आपण सर्वजण समस्येने ग्रस्त आहोत. सर्व भौतिक सुख असतानाही माणूस आज चिंताग्रस्त आहे. परंतु ही चिंता, ही अशांती निवारण करण्याचं काम त्या श्रीमूर्तीच्या ठाई आपल्याला पाहायला भेटतं, ते अनुभवायला भेटतं. आणि ते अनुभवण्याचा दिवस म्हणजे आजचा हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा एक सुयोग आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे. काहींना व्यापामुळे येणं होत नाही, परंतु दादांनी या ठिकाणी आवर्जून आम्हाला आमंत्रित केलं. या ठिकाणी तो क्षण आपल्याला प्राप्त झाला, त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी नतमस्तक होण्याचा. त्या भगवंताच्या अवतार कार्याकडे जर आपण पाहिलं, ज्या गोपालकृष्णाचे आपण उपासक आहोत, ज्या भगवंताचे आपण नामधारक आहोत, असीम भक्त आहोत, अनन्य भक्त आहोत, त्या भगवंताच्या हातामध्ये आपल्याला बासरी दिसते. छोटीशी असणारी बासरी, करांगळीवर उचलणारे भगवान गोपाल कृष्ण म्हणजेच ज्यांनी गोवर्धन करांगळीवर उचलला, परंतु भगवंताच्या हातामध्ये आपल्याला 2 हाताने
स्पर्श करणारी ती बासरी, दोन्ही हाताचा स्पर्श ज्या बासरीला आहे ती बासरी भगवंताच्या हातामध्ये आहे आणि चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. पहा, माणसाला प्रत्येक क्षणामध्ये असा चेहरा ठेवता येतो का बरं? आपल्याला जर कॅमेरा समोर जर घेतलं तर त्या कॅमेरामॅनला म्हणावं लागतं की थोडं स्मित हास्य करा, स्माईल द्या, म्हणावं लागतं. बळजबरी आपल्याला चेहऱ्यावर हसू आणावं लागतं. परंतु भगवान गोपाल कृष्ण असे आपले अवतार आहेत की ज्या अवताराच्या ठिकाणी सहस्त्र वर्ष राज्य करत असताना सुद्धा ते स्मित हास्य कधीच लोपल्या गेलं नाही. पहा, भगवंत कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आहेत आणि त्या प्रसंगी अर्जुन मी युद्ध करणार नाही हातातील शस्त्र टाकून पाठीमागच्या रथावर आरूढ आहे. एवढा सगळा खटाटोप कुरुक्षेत्राच्या त्या प्रांगणावर रणांगणावर उभा झालेला आहे आणि तो त्या ठिकाणी म्हणतो की गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भक्तुम भक्षमपि या लोके. बाकीच्यांना जे कौरवांच्या पक्षामध्ये आले, अधर्मी झाले, त्यांना मारणं ठीक आहे, परंतु गुरूंना मारणं, पितामहांना त्यांच्यावर शस्त्र उगारणं हे कितपत योग्य आहे? नाही नाही, यापेक्षा मी भिक्षा मागून उदरनिर्वाह करेन माझा, परंतु मला राज्य नको आहे. आणि त्याही प्रसंगी भगवंत पहा प्रहसन भारत, अशाही प्रसंगी भगवंत स्मित हास्य करतायत. रागवत असताना सुद्धा क्लेभ्यम समगम पार्थ, सौम्याशी शिवी देऊन त्या ठिकाणी भगवंत आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य करत त्या ठिकाणी जो 18 अध्याय, जे 18 योगाचा जो श्रीमद भगवत गीता ग्रंथ आहे त्या गीता ग्रंथाचं निरूपण करत असताना भगवंतांनी सांगितलं की तू फक्त मला शरण आहे. आपण सुद्धा सगळे अर्जुन स्थानीच आहोत, आपल्याला सुद्धा मोह आहे. आजही रणांगणावर आपल्याला सुद्धा प्रत्येकालाच लढावं लागत आहे. संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात आहे, लक्षात ठेवा. संघर्ष कधीच कुणाचा संपलेला नाही. म्हणून आपण सारे अर्जुन आहोत आणि त्या भगवंताच्या सारथीपणाचा आम्हाला प्रत्येकाला आधार आवश्यक आहे. म्हणून सर्वांचा सारथी असणारा तो भगवान गोपाल कृष्ण आहे आणि त्या भगवान गोपाल कृष्णाच्या शरणांगतीमध्ये येण्यासाठीच आजचा हा महत्वपूर्ण असणारा हा वर्धापन दिन आहे. म्हणून त्या तत्वाचं स्मरण करत असताना, त्या गोपाल कृष्णाच्या तत्वाचं चिंतन करत असताना माम एकम शरणम व्रज, ही शरणत्वाची आणि अनन्यतेची भावना आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात जागृत होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून बाबांचा सुद्धा आपल्या प्रत्येक कार्याच्या माध्यमातून या मंदिरामध्ये अनेक कार्य पार पडत असतात. मग अष्टमीचा महोत्सव असेल किंवा नवरात्राचा उत्सव असेल किंवा याही व्यतिरिक्त अनेक उत्सव या मंदिरामध्ये साजरे होत असतात. आणि त्या उत्सवाच्या माध्यमातून ही भगवंताच्या विचाराची, भगवंताच्या ज्ञानाची ही परंपरा आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर झाली पाहिजे, यासाठीच हा दादाजींचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून त्या तत्वाचं चिंतन करत असताना भगवान गोपाल कृष्णाच्या शरणांगतीचा हा भाव आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणं आवश्यक आहे. जोपर्यंत शरण जात नाही, जोपर्यंत समर्पित आम्ही होत नाही, तोपर्यंत देव आम्हाला कळत नाही, लक्षात असू द्या. ती बासरी भगवंताच्या हातामध्ये ती काय दर्शवते आपल्याला? भगवान गोपाल कृष्णांनी सहजपणे करंगळीवर गोवर्धन उचलला, सुदर्शन चक्र सहजपणे हातामध्ये फिरवलं, अनेक दैत्य दानवांचा संहार सहजपणे केला. परंतु छोटीशी असणारी, हलकी असणारी जे लहान मुलं सुद्धा सहजपणे उचलतात, त्या बासरीला मात्र 2 हात भगवंत देतात. असं काय आहे त्या बासरीमध्ये? त्या बासरीमध्ये जर आपण निरखून पाहिलं तर ती पोकळ आहे. इकडून फुकलं तर तिकडून हवा निघून जाते. ती पोकळ आहे, ती हलकी आहे. त्या बासरीतून आम्हाला सुद्धा हाच भाव आमच्या अंतःकरणामध्ये जोपासायचा आहे. त्या बासरीमध्ये पूर्णपणे अहंकार रहितता आहे, लक्षात असू द्या.
तिचा अहंकार संपलेला आहे त्या बासरीचा, म्हणून त्या बासरीला भगवंताच्या हातामध्ये स्थान प्राप्त झालं. त्या भगवंताने त्या बासरीतून अनेक सूर निर्माण केले. मनमोहक असणारी ती, मनाला मोहून टाकणारी, सर्व वातावरण प्रसन्न करणारी अशी भगवंताच्या हातामध्ये श्रीकरामध्ये असणारी ती बासरी आम्हाला हाच गुण दर्शवते, गुण शिकून जाते की आपल्या जीवनामध्ये कुठेच अहंकाराला स्थान नसलं पाहिजे, समर्पण असलं पाहिजे. आणि ते समर्पण बासरीतून आम्हाला प्राप्त होत असतं. तो गुण आम्हाला त्या ठिकाणी तो प्राप्त होत असतो. आणि म्हणून आपल्या या मनुष्य जीवनामध्ये हा अहंकाराचा भाव नष्ट करून जोपर्यंत आम्ही त्या परमेश्वराच्या तत्वाला शरण जात नाही, भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगितलं की एत इतिच्या होई जे ते चुकती किंवा एथ अधीन होई जे. इथे आम्हाला अनुसरा ही समर्पणाची भावना जोपर्यंत आपल्या अंतःकरणात स्थिर होणार नाही, जागृत होणार नाही, तोपर्यंत देव आम्हाला कळणार नाही. त्या देवाचा श्रीकराचा स्पर्श आम्हाला होणार नाही, लक्षात असू द्या. आणि म्हणून त्या भगवंताच्या कृपेचा स्पर्श आम्हाला जर प्राप्त करायचा जर असेल तर आमच्या जीवनामध्ये समर्पणाचा भाव असणं अत्यंत आवश्यक आहे. जो समर्पणाचा भाव अर्जुनाच्या अंतःकरणात शेवटी स्थिर झाला, गीता निरूपण केली, ज्ञानयोग निरूपण केला, भक्तियोग निरूपण केला आणि त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये तो भाव स्थिरावला. आणि म्हणून आपल्या सुद्धा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हा भाव स्थिरावणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज एक ज्योत या ठिकाणी ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याचा असा हा सुयोग या ठिकाणी प्राप्त झाला. हा ज्ञानाचा हा मंदिराच्या माध्यमातून आम्हाला हा संस्कार प्राप्त होत असतो. जे ज्ञान आम्हाला शुद्ध करणार आहे ते आध्यात्मिक ज्ञान, ते परमेश्वरीय ज्ञान, श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान या मंदिराच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होत असतं. दादांच्या माध्यमातून हे कार्य या ठिकाणी पार पडत असतं. आपण सुद्धा या ठिकाणी तो लाभ प्राप्त करून घेत असतो. असाच पुन्हा पुन्हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा संस्कार, हा भक्तीचा, ज्ञानाचा असाच वृद्धिंगत होत राहो अशी या आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी दादाजींच्या कार्याला या ठिकाणी वंदन करून दंडवत करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद बाबाजी. आपण आपले विचार या वर्धापन दिनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेमध्ये केलेला उपदेश तो आपण या ठिकाणी या आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून आपले पुनश्च धन्यवाद, दंडवत प्रणाम. या ठिकाणी मी आमंत्रित करतो परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय विद्वत रत्न आमचे नितीन दादाजी बांधकर दादाने विनंती आहे आपल्या आपल्या 10 मिनिटाच्या वेळेमध्ये आपले विचार या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. परमपूजनीय आदरणीय श्री नितीन दादाजी बांधकर. दंडवत प्रणाम. सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा दयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीवतारुणिवरा पूता कृता हि धरा दातारा करुणाकरा वरमते द्यावी विभो गुरुजरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मला वाटतं आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि नामाचा उद्घोष आपला जर मोठ्याने झाला तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्यातला आनंद घेता येण्यासारखा आहे. एकदा माझ्यासोबत मोठ्याने ज्या श्री गोपालकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहोत त्या भगवंताच्या नावाचा आपण जोरात उद्घोष करूयात. बोला श्री गोपाल. धन्यवाद. संपन्न होत असलेला श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा या मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन या निमित्ताने संपन्न होत असलेल्या या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री जाळीचा देवनिवासी श्री बाबाजी
या ठिकाणी या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष म्हणून ज्यांची उपस्थिती आहे असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय हर्सुल निवासी श्री बाबाजी, या ठिकाणी उपस्थित सर्वच गुरुतुल्य मंडळी, सर्वांना या ठिकाणी दंडवत करतो. आणि ज्यांनी हा सुयोग आपल्या जीवनामध्ये उपस्थित या ठिकाणी करून दिला असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर पूजनीय श्री तामसा निवासी बाबाजींना या ठिकाणी दंडवत करतो. खरं तर हा वर्धापन दिन सोहळा आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि आता त्याचं बरंच महत्त्वही सांगून झालेलं आहे की हा जो वर्धापन दिन आहे, जीवनामध्ये आम्हाला वाढ करायची आहे आणि ही संत मंडळी ती वाढ करवून देणारी आहे. हा सोहळा या ठिकाणी का आयोजित केला जात असावा? आम्हाला अन्नदान घडावं म्हणून. ठीक आहे, अन्नदान तुम्हाला घडलं, दादांना काय मिळालं आहे की नाही? अन्नदान हे कोणी केलं? तुम्ही केलं. तुम्हाला या ठिकाणी काही ना काही या समितीमध्ये एखादा शीत अर्पण करता आला, एखादा घास एखाद्या साधूच्या मुखात, हा तुमचा फायदा झाला. आमच्या साधू लोकांचा याच्यात काय फायदा आहे? आणि आमच्या दृष्टीनं वर्धापन दिन काय आहे लक्षात घ्या. महत्वाचा संदर्भ आहे की हा वर्धापन दिन आयोजन करण्यापाठीमागे दादांची का भूमिका असेल, काय असेल, यातून वाढ व्हायची आहे. यातून आमचा हा फायदा आहे की इथून ज्ञानदानाचं कार्य घडावं आणि म्हणून ही सभा आयोजित केली. लक्षात घ्या. खरं तर काय, अन्नदान महत्वाचं आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. अन्नदान परमदान विद्यादान अतः परम. काय अन्नदान परमदान आहे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. पण त्याही पेक्षा जर काही श्रेष्ठ असेल तर विद्येचं दान आहे. लक्षात ठेवा. कारण अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवम च विद्यया. अन्नाने क्षणभर तृप्ती होईल. सकाळी आपण नाश्ता करून आलात का? सगळेजण आलात? दुपारी जेवणार नाहीत का आता तुम्ही? का दुपारी भूक लागणार आहे? बरं, दुपारी जेवला तिथे महाप्रसाद, तृप्त व्हाल का? संध्याकाळी घरी जाऊन स्वयंपाक करून पुन्हा जेवावं लागणार आहे. परंतु इथून मिळालेले विचार, इथून मिळालेले जे ज्ञान आहे ते ज्ञान मात्र कसं आहे, यावत जीवमच विद्या. ते ज्ञान आपल्यासाठी काय आहे, आपल्या जीवनामध्ये उपयोगी ठरणार आहे. आणि म्हणून ही मंडळी आपल्याला अज्ञानापासून निवृत्त करण्याचा प्रयत्न करतात, अन्यथा ज्ञानापासून निवृत्त करविण्याचा प्रयत्न करतात. या मंडळींना आपल्यामध्ये ते काय करायचं आहे, वाढ करवायची आहे. तसं आपण जीवनामध्ये अनेक गोष्टींची वाढ करत असतो, आहे की नाही? संपत्तीची वाढ होत असते, गाड्यांची वाढ होते, बिल्डिंग उभारल्या जाते, नवीन एखादा मजला उभारला जातो. पण वाढ काय आहे? अनेक गोष्टींमध्ये आपली वाढ होत असते. परंतु ऐहिक गोष्टीपेक्षा आध्यात्मिक वाढ जी आहे ती जीवनामध्ये अत्यंत महत्वाची असते. इथे वर्धापन दिन साजरा करण्यापाठीमागे आमची जी अज्ञान आहे त्याला बाजूला करून आम्हाला त्या ठिकाणी ज्ञानाचं बीजारोपण करणारी ही काय असते, वाढ असते. या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये जेव्हा आम्ही सहभागी होत असतो, आम्हाला इथे येऊन तपासायचंय स्वतःला की आम्ही कुठे अज्ञान मूलक तर नाही आहोत. आम्ही सुखी आहोत की नाही आहोत का? आम्ही सुखी? सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की तो पण सुखी आहोत कारण आम्ही अज्ञानी आहोत म्हणून सुखी आहोत. आता तुम्ही म्हणाल हे असं कसं काय, सुखी आहोत आणि अज्ञानी आहोत? अज्ञानाचे नि प्रसादे हा जन सुखिया होऊनी असे. आम्ही सुखी आहोत याचं कारण आम्ही अज्ञानी आहोत. लक्षात ठेवा. आम्हाला जर याचं सुख वाटत असेल, आम्हाला जर गाडीचं सुख, बंगल्याचं सुख, अमक्याचं सुख, तमक्याचं सुख, हे जर सुख वाटत असेल तर आम्ही अज्ञानी आहोत. लक्षात ठेवा. आणि हा अज्ञानाचा प्रसाद आम्हाला सुखी करून जातोय. लक्षात ठेवा. आम्ही सुखी आहोत हे सुख सुद्धा कशामुळे? अज्ञानामुळं. जर यथार्थ ज्ञान झालं असतं तिथे सुख नसतं. लक्षात ठेवा. सगळे इथेही सगळ्या समृद्धी आहेत, पण इथे महानुभाव आश्रमात तुम्ही कधी आलात तर तुम्हाला इथे प्रायश्चित समोर लावलेलं मिळेल. प्रभो राजसी तामसी मी विकारी, विकल्पी आणि हिंसकू मीच भारी. काय म्हणत असतो हा महानुभाव साधक? हा प्रायश्चित्त करत असतो, दुःख करत असतो. हे देवा, मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यस्त झालोय. देवा मला काय करतो? क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. तुम्ही आलात कधी आरतीला?
ऐकलं का तुम्ही हे? क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. काय गरज आहे? बाबांकडे तर सगळंच आहे. हे आहे ज्ञानाचं कार्य. लक्षात ठेवा, ज्ञान सुखी नाहीये. ज्ञान साधकाच्या ठिकाणी निर्वेद, अणुताप, अणुशौच आणि आरतीची वाढ करवून देणार आहे. लक्षात ठेवा. आज काय वर्धापन दिन वाढ करवतोय. कशाची वाढ करायची आहे? निर्वेदाची. कशाची वाढ करायची आहे? अणुतापाची. कशाची वाढ करायची आहे? अणुशौचाची. आणि तोच व्हावा, तोच भेटावा, त्या परमेश्वरापर्यंत मला कधी जाता येईल या दुःखाची वाढ करायची. आणि या दुःखाने काय होणार आहे? तो आनंद घन प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी वर्धापन दिनाच्या दिवशी हा जो सगळा संयोग जुळून आणला, तो आमच्यासाठी आमच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीची वाढ व्हावी यासाठी लक्षात घ्या. आमच्या ठिकाणी असलेलं कदाचित अज्ञान आम्हाला शोधता आलं पाहिजे. आज या ठिकाणी आल्यानंतर आम्ही कुठे अन्यथा ज्ञानाकडे तर भरकटलेलो नाही ना. अन्यथा ज्ञान म्हणजे काय? आणा ते आण म्हणे ते अन्यथा ज्ञान. एखाद्या अंधारामध्ये दोरी पडलेली असते, काय वाटतं आपल्याला? असं वाटते साप आहे काय? वाटते की नाही? यालाच म्हणायचं अन्यथा ज्ञान. अन्यथा ज्ञान सर्पावरी दोर बुद्धी आणि दोरावरी सर्प बुद्धी. वाटतं की हे काय साप आहे. जी गोष्ट जशी नाही ती तशी समजणं. आम्ही कदाचित काही चुकीच्या गोष्टीला चुकीचं तर समजून बसलेलो नाहीत ना. आम्हाला त्याच्याकडे लक्ष देता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे. अनेक पद्धती आणि परंपरांच्या पाठीमागे जात असताना त्याला ज्ञानाचा आधार आहे की नाही आम्हाला तपासून पाहता येईल. एक छोटासा प्रसंग मला आठवतो. असंच तामशासारखं एक गाव होतं. आता बऱ्याच मंडळींनी काल सांगितलं, बाबा आमच्याकडचा दंडोत घ्या. एक संत त्या गावात पोहोचले आणि बाबांना म्हटले, बाबा आमच्याकडचा दंडोत घ्या. बाबा म्हटले हरकत नाही. म्हटले पिढाहरणाला पोहोचा आमच्याकडं. बाबांनी त्यांचा दंडोत घेतला. बाबा त्यांच्याकडे पिढारणाला जाऊन पोहोचले. घरच्या यजमानांनी चांगले पाय वगैरे धुवून त्यांचं स्वागत केलं. बाबांना बसण्यासाठी पटकर टाकण्यात आलं. समोर पाठ ठेवण्यात आला. शेजारी यजमानांचंही पटकर बाईने टाकलं. चला, साधू संतांची पांती मिळणं म्हणजे मोठं सौभाग्याचं लक्षण असतं. आणि शेजारी यजमानांचं पटकर टाकलं. ती बाई घरात गेली. 2 तांबे भरून आणले. एक तांब्या बाबांसाठी ठेवला, एक ग्लास भरून आणला तो यजमानांसाठी ठेवला. दोघांसाठी ताट आणलं. बाबांसाठी ताट झाकून वगैरे आणलं, त्या ठिकाणी ठेवलं. यजमानांसाठी सुद्धा ताट आणलं. बाबांची गंधाक्षता केली आणि यजमान आणि बाबा दोघेही जेवायला बसले. तेवढ्यात बाई घरातून आतमध्ये गेली आणि भली मोठी एवढी मोठी काठी घेऊन आली. आता त्याला समजेना काय करावं. तिनं काठी आणली. जे दोघं जेवायला बसलेले होते त्या दोघांच्या मधात आणून ती एवढी मोठी काठी तिथं आणून ठेवली. आता ते साधू संत ते जे आलेले होते अभ्यागत, त्यांना विचार पडला, भाऊ ही काठी कशासाठी आणून ठेवली? मोठी पंचायत झाली. त्यांना महाभारतातला प्रसंग आठवला. महाभारतामध्ये राजस्व यज्ञाच्या प्रसंगी भीमाकडे एक सेवा होती. भीम पंक्तीत लक्ष ठेवायला होते आणि खांद्यावर गदा घेऊन भीम इकडे तिकडे फिरत होते आणि काय म्हणायचे, पहा बरं का, ताटात जर उष्ट ठेवलं तर ही माझी गदा आणि तुमची पाठ आहे. बाबांना वाटलं तसला तर काही प्रकार नाही. ही एवढी मोठी काठी नेमकी आणून कशासाठी ठेवली? बरं प्रसंग काही साप निघाला नाही, काही नाही, प्रसंग जेवायचा आहे. बरं चांगली गंधाक्षता 100 रुपयाची पूजा झालेली आहे, एवढी काठी कशासाठी नेमकी? बाबा विचार करत राहिले. त्या दिवशी बाबांनी अगदी जेवण घेतलं. बाबा घाबरत घाबरत जेवत होते. जेवण झालं. कधी न ताट धुवून पिणारे बाबा त्या दिवशी अक्षरशः देवाच्या वचनाप्रमाणे आपले सीत मुंगे आधी करून नेओ नेदावे याप्रमाणे ताट धुवून 2-3 वेळा ताट धुवून पिऊन टाकलं. कदाचित एखाद्या सीत राहिला आणि फटका बसला काय करावं. झालं जेवण झालं. त्या बाईनं ताट उचललं. बाबांचं ताट नेलं, यजमानांचं ताट नेलं, तांब्या नेला, पाट नेला. शेवटी ती काठी उचलली, ती बी नेली. बाबांना प्रश्न पडला, आता हे सगळं झालं, ती काठी आली पुन्हा गेली, तिचा काही उपयोग नाही झाला. तांब्यातलं पाणी पिलं, ताटातलं जेवण केलं, पाटामुळे सन्मान मिळाला, काठी कशासाठी होती? बाबांनी यजमानाला विचारलं. म्हटले अहो राग नसेल वाटत तर म्हटलं एक गोष्ट विचारू का आपल्याला? म्हटले विचारा ना. म्हटले मला लक्षात नाही आलं ही काठी इथे होती ती कशासाठी होती? यजमान किंचित हसले आणि म्हणाले काय नाही हो बाबा, म्हणे ती आमच्या घरची परंपरा आहे. आता आली का पंचायत? परंपरा? हो म्हटले बाबा आमच्या घरची परंपरा आहे. अशी परंपरा कुठं वाचली नाही, लीळाचरित्रात कुठं पाहिली नाही, गीतेमध्ये कुठे ऐकली नाही, कधी कुठल्या कीर्तनातून असं ऐकलं नाही की काठी ठेवतात जेवत असताना. काय नेमकं प्रकार काय?
बाबांना तर उत्तर काही मिळालं नाही. बाबा विजनासाठी गेले लांब दूरवर, चिंतन तेच चालू, काठी काठी काठी, काय असेल नेमकी काठी कशाची आहे. आणि मग चिंतनातून बाबांना त्याचं उत्तर गवसलं. ते उत्तर असं होतं, हे जे यजमान होते यांचे खापर पंजोबा, म्हणजे आजोबा, आजोबाच्या मागे कोण असतं, पंजोबा, आणि त्यांच्याही मागे खापर पंजोबा. ते जे खापर पंजोबा होते, ते खापर पंजोबा जेव्हा जेवायला बसायचे, त्यांच्या काय व्हायचं, भात जेवल्यानंतर दातात काय व्हायचं, ते शीत अटकायचे. आणि मग ते दररोज आपल्या सुनेला काडी आणून ठेव, काडी आण म्हणण्यापेक्षा त्यांनी सुनेला आपल्या सांगून ठेवलं होतं. म्हटले, अगं मला लागो न लागो, तू काय करत जा, ताट आणून ठेवत जा, आणि एक उदबत्तीची काडी जी असते ती दात कोरायसाठी म्हणून ती आणून ठेवत जा सोबत. झालं, खापर पंजोबांचा जमाना गेला. सुनेची सासू झाली, सासू तिचं रूपांतरण झालं, पुढे नवीन सून आली, पुढे पंजोबांचा जमाना आला. काय झालं, एवढी काडी आली तिथं, त्या ठिकाणी उदबत्तीची काडी होती. एक दिवस त्या सुनेला काही काडी सापडलीच नाही. तिनं गेली, तुराट्याचं घर होतं, त्याची एवढी मोठी तुराटी तोडून तिथं आणून ठेवली. झालं, तिचा जमाना गेला. आजोबांच्या काळात काडीचे दांडियासारखे लाकड झालेले होते. बायांना माहिती आहे दांडिया केवढा असतो, तसं लाकूड आणून ठेवलं होतं. या यजमानांच्या जमान्यात त्या काडीचं रूपांतरण एवढ्या मोठ्या भल्या मोठ्या काठीत झालेलं होतं. लक्षात घ्या, अन्यथा ज्ञान हे असं आहे. हे अन्यथा ज्ञान नेमकं काय करायचं, परंपरा आहे, पण नेमकं का, असं का, ही ज्ञानवृद्ध मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. ही तुम्हाला सांगतात की याचं नेमकं कारण काय. कोणतीही कृती करण्यापाठीमागे, मग ती विधिरूप क्रिया असेल, ती भावरूप क्रिया असेल, त्या पाठीमागची नेमकी भूमिका काय, आम्हाला ती शोधता आली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं जेव्हा आम्ही त्या विधीला किंवा भावाला न्याय देऊ, तेव्हा खऱ्या अर्थानं ती क्रिया ईश्वरार्पण होणार आहे. आणि म्हणून लक्षात घ्या बंधूंनो, आजचा वर्धापन दिन आम्हाला अज्ञान अन्यथा ज्ञान दूर करून या ठिकाणी आम्हाला ज्ञानाचं वर्धन करविणार आहे. या माध्यमातून आपल्या सर्वांना पूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी तामसा निवासी, पूजनीय आमच्या अर्चनाताई आहेत, पूजनीय श्री सतीश दादा आहेत, ही सर्व मंडळी, आमचे पूजनीय श्री प्रभाकर बाबाजी आहेत जे या परिसरामध्ये मार्गदर्शन करतात, आमचे पूजनीय श्री विभो कवीजी आहेत, त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवू. आपण आज जी आपण महापूजा केली त्या महापूजेचे लेखक आहेत. ते एवढं संपन्न वैभव या अमृत घराण्यामध्ये आहे आणि या सर्वांना या ठिकाणी दंडवत करतो. याचा निश्चित आपण लाभ घ्याल अशा पद्धतीची एक शुभभावना व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद दादाजी. मनुष्य जीवनामध्ये आपण आल्यानंतर आपण आपल्या जीवनाची वाढ कशा पद्धतीने केली पाहिजे, मग ती स्मरणाची वाढ असो, अध्यात्माची वाढ असो, सेवेची वाढ असो, ज्ञानाची वाढ असो, ही प्रत्येक गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने उतरवून घेतली पाहिजे. दृष्टांत सुंदर असा देऊन या ठिकाणी दादांनी आपले मंतव्य व्यक्त केले आहे. दंडवत प्रणाम. या ठिकाणी आमचे भागवत कथाकार ज्यांनी श्रीकृष्ण भगवंताच्या लीळा प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवून ठेवलेल्या आहेत. अवघ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी संपूर्ण श्रीकृष्ण भगवंताच्या लीळा दिल्याच आहेत. परंतु महाराष्ट्राच्या बाहेरही कर्नाटक असो, तेलंगणा असो, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आपल्या भागवत कथेच्या माध्यमातून श्रीकृष्ण भगवंत काय आहे, परमेश्वराचं स्वरूप काय आहे, आणि गेल्या 6 ते 7 महिन्यापासून ज्या ठिकाणी नवपर्व सोहळा संपन्न झाला, आमचे मठाधिपती योगी बापू त्यांच्या समवेत वेळ देऊन आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून, आपले सर्व जे काही जीवनातल्या गोष्टी सर्व बाजूला ठेवून त्या ठिकाणी सातत्याने वेळ देऊन अहोरात्र त्या ठिकाणी सेवा केली. असे आमचे आदरणीय सन्मित्र भागवत कथाकार संदीपराव दादाजी कपाटे. दादांना विनंती आहे की आपण आपल्या विचाराला सुरुवात करावी. आपल्याकडे 30 मिनिटाचा वेळ आहे. आपण त्या वेळेमध्येच आपण त्या ठिकाणी आपले विचार व्यक्त करत आदरणीय श्री संदीप दादाजी कपाटे. दंडवत प्रणाम. श्लोकामध्ये केलेली आहे, या दानाची यादी केलेली आहे की मला कोणतं दान आवडतं, ती यादी या श्लोकामध्ये केलेली आहे. जास्त आगळपगळही नाही, मोजकं आणि नेमकं दान भगवंताने आपल्याकडे मागितलेलं आहे की मला काय आवडतं. मंदिरात येताना आपल्याला काय परवडतं हे आपण पाहत असतो
की आपल्याला काय परवडेल, आपल्याला एखादं फूल परवडेल की नारळ परवडेल की 10 रुपयाची नोट परवडेल. आपण आपल्याला जे परवडेल ते मंदिरात घेऊन जात असतो. मात्र देवाला काय आवडते याचा आपण कधी विचार केला का, की मंदिरात जात असताना देवाला कोणतं दान आवडू शकतं, ती वस्तू आपण मंदिरात कधी घेऊन जातो का? म्हणून भगवंताला जी वस्तू आवडते ना, त्याच वस्तूंची यादी या श्लोकामध्ये केलेली आहे. यादीमध्ये सगळ्यात अगोदर सांगितलेलं आहे की मना सगळ्यात अगोदर आपलं मन देवाने आपल्याकडे मागितलेलं आहे की तुझं मन तुम्हाला अर्पण कर. दुसऱ्या क्रमांकावरती देवाने सांगितलं की मदभक्त हो, तू माझा भक्त होऊन तर पहा, तू माझा भक्त हो. तिसऱ्या क्रमांकावरती माझं भजन कर, तू माझं सदोदित भजन कर. आणि चौथ्या क्रमांकावरती तू मला वेळोवेळी नमस्कार कर. बस सकाळ दुपार संध्याकाळ तू मला नमस्कार कर. हे 4 गोष्टींचं दान देवाने आपल्याकडे मागितलेलं आहे. आता आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, स्वतःला प्रत्येकाने प्रश्न विचारला पाहिजे की या 4 वस्तूंपैकी एका तरी वस्तूचं दान आपण देवाला प्रामाणिकपणे करतो का? करतो का आपण? या ज्या 4 वस्तू सांगितलेल्या आहेत, या 4 वस्तूंपैकी एका तरी वस्तूचं दान आपण प्रामाणिकपणे आजपर्यंत देवाला केलेलं आहे का? आज करत आहोत का? आणि इथून पुढे हे दान करण्याची आपली तयारी आहे का? कधी आपण विचार केला का, प्रश्न केला का स्वतःला की यातलं कुठलं दान आपण प्रामाणिकपणे देवाला आज केलं? मन कधीतरी आपण प्रामाणिकपणे देवाला दिलं का? कधीतरी प्रामाणिकपणे मन आपण देवाला अर्पण करून पाहिलं का? आलो मंदिरात, आलो कोरड्या मनाने, आलो कोरड्या मनाने, आलो बसलो कोरड्या मनाने बसलो. आरत्या वाजवल्या, आरत्या केल्या, टाळ्या वाजवल्या, कोरड्या मनाने केल्या. तिथे मन कुठे होतं? आरती तर हातात फिरत होती, मात्र तिथे मनच नव्हतं. मंदिरात बसलो तर होतो, मात्र बसण्यामध्ये मनच नव्हतं. होतं का आपलं मन? 3-4 लोक मंदिरावरती गेली. मंदिर उंचावरती होतं. पहा तुम्ही, उंचावरती मंदिर असेल ना, जाण्यातही मजा वाटत असते आपल्याला, वाटते की नाही? आमच्या मनमाड तालुक्यामध्ये मंदिर आहे, दत्ताचं शिंगवे नावाचं एक मंदिर आहे, उंचावरती आहे. लोक चढून पावले, एक एक पायरी चढून वरती जातात ना, धापा लागतात अगदी गेल्यानंतर वरती. जगतो की नाही असं वाटतं. वरती गेले 4 मित्र होते. वरती गेल्यानंतर त्याने देवाचं दर्शन नाही घेतलं अगोदर. वरती पोहोचल्याबरोबर त्यातला एक जण म्हणतो, बघ खाली बघ, इथून माझी चप्पल दिसते. काय म्हटलं तो? बघ इथून माझी चप्पल दिसते. म्हणजे मंदिरात इतक्या वरती पोहोचल्यानंतर सुद्धा, देवाची मूर्त जवळ आल्यानंतर सुद्धा त्याचं मन कुठे होतं? चपली जवळ होतं खाली. मग आपण मनाने तरी प्रामाणिक असतो का तिथे मंदिरात? आणि म्हणून देवाने आपल्याकडे पद्धतशीर मागणी केली. सगळ्यात अगोदर मनाची मागणी केली की मना तुझं मन तू मला अर्पण कर. तुम्ही आता ही यादी पाहिल्यानंतर हा भगवद्गीतेतला श्लोक तुम्ही कधीतरी वाचला असेल, भगवद्गीतेत ऐकलाही असेल, मात्र अशा पद्धतीने तुम्ही कधी या श्लोकाकडे पाहिलं का की ही यादी कधी तुम्ही वाचली का? देवाने केलेली यादी की देवाला काय आवडतं, तू तुझं मन मला अर्पण कर. या यादीमध्ये फळाचं नाव घेतलं नाही, फुलाचं नाव घेतलं नाही, नारळाचं नाव घेतलं नाही, अगरबत्ती नाही, हार नाही, पुष्प नाही, काहीच नाही. तुम्ही म्हणाल मग देवाला आवडत नाही का, फुल आवडत नाही का? फुल देवाने सांगायला पाहिजे होतं, एखादं मोगऱ्याचं, एखादं चमेलीचं, एखादं जाईजुईचं, एखादं गुलाबाचं, एखादं जास्वंदीचं. देवाने फुलाचं नाव घ्यायला पाहिजे होतं या यादीमध्ये. मग देवाला पान आवडत नाही का? मग देवाने पानाचं नाव घ्यायला पाहिजे होतं या यादीमध्ये. मग देवाला नारळ आवडत नाही का? देवाने नारळाचं नाव घ्यायला पाहिजे होतं या यादीमध्ये. का घेतलं नसावं? अगरबत्ती देवाला आवडत नाही का? अगरबत्तीचं नाव का घेतलं नाही या यादीमध्ये? या यादीमध्ये मनाचं नाव अगोदर घेतलं. अगरबत्ती नंतर आहे, फूल नंतर आहे, पान नंतर आहे, नारळ नंतर आहे, अगोदर मन आहे. अगोदर मन आहे. त्याही वस्तू महत्वाच्या आहेत, मात्र किंमत अगरबत्तीला कशामुळे येते? मनामुळे येते. किंमत फळाला कशामुळे येते? मनामुळे येते. किंमत नारळाला कशामुळे येते? मनामुळे येते. येते की नाही? आपण जेव्हा नारळ घेतो ना, मंदिराच्या बाहेर नारळ विकणारा बसलेला असतो, ते नारळ अवघ्या 25 ते 30 रुपयामध्ये असतं. किती? 25 ते 30 रुपयामध्ये. ते नारळ घेऊन आपण मंदिरात जेव्हा येतो ना, आणि ते नारळ डोळे झाकून प्रार्थना करून जेव्हा आपण देवाला वाहतो ना विडा म्हणून, तेव्हा त्या नारळाची किंमत कोट्यावधींच्या घरात होऊ शकते. किती? कोट्यावधींच्या घरात. आता तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की घेताना नारळाची किंमत 20 रुपये होती, मग कोट्यावधीची किंमत कशी झाली?
तुमच्या मनामुळे. जेव्हा त्या नारळात तुम्ही तुमचं मन अर्पण करताना, देवाला वाहताना, तेव्हा त्या नारळाची किंमत देवाच्या नजरेत कोट्यावधीची झालेली असते, तेव्हा त्याची किंमत वाढलेली असते. हा फरक असतो मनाचा. पहा तुम्ही, एका मित्राला, आपल्या मित्राला वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं होतं, वाढदिवसाची भेट वस्तू द्यायची होती. तो गेला ग्रीटिंग कार्डच्या दुकानामध्ये. ग्रीटिंग कार्ड विकणारा होता ना दुकानदार, त्याच्या दुकानात तो गेला. म्हटलं, दादा चांगले ग्रीटिंग दाखव, मस्त पैकी डिझाईन असलेलं. त्याने ग्रीटिंग कार्ड त्या मित्राच्या हातात दिलं. त्या ग्रीटिंग कार्डवरती डिझाईन फार छान होती, फुलंही सुंदर होते, सुंदर ग्रीटिंग कार्ड होतं. मात्र त्याच्यावरती काही लिहिलेलं नव्हतं. त्या ग्रीटिंग कार्डवरती काहीच लिहिलेलं नव्हतं, अगदी कोरं करकरीत ग्रीटिंग कार्ड होतं. हा जो मित्र होता ना घेणारा, हा थोडा अशिक्षित होता, त्याला शिक्षण झालेलं नव्हतं, त्याला लिहिता वाचता येत नव्हतं, मात्र मनाने प्रेमळ होता. मित्राला ग्रीटिंग कार्ड दिलं पाहिजे आपण, तो खुश झाला पाहिजे. मग तो त्या दुकानदाराला म्हटलं, अरे याच्यावर काहीतरी लिहून दे ना, चार दोन ओळी अशा सुंदर लिहून दे की मित्र खुश झाला पाहिजे, प्रसन्न झाला पाहिजे ग्रीटिंग कार्ड पाहिल्याबरोबर. तो दुकानदार होता, शिक्षित होता, त्याने पटकन पेन घेतला, 3-4 ओळी अशा मस्तपैकी लिहून टाकल्या त्या ग्रीटिंग कार्डवरती. आता अगोदर ते ग्रीटिंग कार्ड त्याला दिलं होतं किती, फक्त 10 रुपयामध्ये. किती? 10 रुपयामध्ये. आता ओळी लिहिल्यानंतर तो म्हटला, किती पैसे द्यायचे? तो म्हटलं, आता याची किंमत झाली 100 रुपये. किती? ग्रीटिंग कार्डची किंमत आता किती झाली? 100 रुपये. तो मुलगा म्हटला, अरे तू 10 रुपयात हे ग्रीटिंग कार्ड मला अगोदर दिलं आणि 4-2 ओळी लिहिल्यानंतर याची किंमत तो एकदम 90 रुपये कशी वाढवली? तो म्हटलं, हीच तर किंमत आहे, हीच तर खरी याची किंमत आहे. जर या 4 ओळी मी याच्यातून काढून घेतल्या ना या ग्रीटिंग कार्ड मधून, तर एक ग्रीटिंग कार्ड नुसता कोरा कागद राहील. काय? नुसता कोरा कागद, काहीच कामाचं नाही. मात्र या ग्रीटिंग कार्डची किंमत वाढली कशामुळे? फक्त या 4 ओळींमुळे, ज्या तुझ्या मित्रासाठी मी लिहिलेल्या आहे. या 4 ओळींमध्ये सगळी गंमत आहे. तसं मंदिरात येताना नारळाची किंमत 20च असू शकते, मात्र वाहताना जर आपला भाव मोठा असेल ना, आपली भक्ती मोठी असेल, तर त्या नारळाची किंमत लाखो रुपयांच्या घरात सुद्धा देवाच्या नजरेत जाऊ शकते. आपण नेऊ शकतो इतक्या उंचीवरती त्या नारळाला, फुलाला. म्हणून नारळ नंतर आहे, फूल नंतर आहे, पान नंतर आहे, अगोदर मन आहे. आणि म्हणून मनाला तुम्ही अर्पण करून तर पहा देवाला. देवाने तुमच्याकडे धनही मागितलेलं नाही, धन नंतर आहे, अगोदर मन आहे, अगोदर मन आहे. पहा तुम्ही, लीळा चरित्रातले एकच लीळा मी तुम्हाला समजावून सांगेल आणि थांबवेल. एकच लीळा आहे, खूप सुंदर आहे. लीळा चरित्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य जे होतं ना, ते पैठण नगरीमध्ये होतं. गजबजलेली नगरी पैठण नगरी, अत्यंत समृद्ध असलेली त्या काळातली. त्या पैठण नगरीमध्ये स्वामींचं काही दिवसांचं वास्तव्य होतं. एक स्त्री होती, श्रीमंत घरची, श्रीमंत घरातली स्त्री होती. तिने स्वामींना पाहिलं, चकित झाली, ठरवलं की उद्या जाऊन या देवाला आपण भेटावं, त्यांची पूजा करावी. म्हणून दुसऱ्या दिवशी गेली, घरून सर्व तयारी करून आली, अंगावरती भरजारी साडी घातली, भरजारी साडी, दाग दागिने सर्व अंगावरती परिधान केले. आणि सकाळच्या वेळेला स्वामी त्या मंदिरात बसलेले आहे, श्री चक्रधर स्वामी मंदिरात बसलेले आहेत. वातावरण अगदी प्रसन्न आहे, सकाळचं वातावरण आहे. आणि ती जी स्त्री होती ना, ती जी देवाला दर्शन घेण्यासाठी आतुर झालेली होती, तिने मंदिरात प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर हात जोडत जोडतच एकेका पावलाने स्वामींच्या समोर आली आणि बसली. अगदी गुडघ्यावरती हात टेकून नम्रपणे बसली. आणि बसल्यानंतर मात्र ती चकित झाली, स्वामींची मूर्त पाहून चकित झाली. आजपर्यंत इतके सुंदर डोळे तिने कधीच पाहिलेले नव्हते. इतका प्रसन्न चेहरा, इतका सुंदर चेहरा आजपर्यंत तिने कधीच पाहिलेला नव्हता, कधीच पाहिलेलं नव्हतं. भारावून गेली, चकित झाली, आश्चर्यचकित झाली. आता गळ्यातले अलंकार काढले तिने, गळ्यातले भरजरी अलंकार 52 कशी सोन्याचे चांगले झगझगीत अलंकार तिने काढली गळ्यातले आणि स्वामींच्या चरणावरती ठेवले. इतक्यावरती थांबली नाही, तेही कमी वाटलं तिला, तेही कमी वाटलं की हे कमी आहे. मग तिने हातातली कंकणं काढली, सोन्याची होती, ती सुद्धा काढली, स्वामींच्या चरणावरती ठेवली. तेही कमी वाटलं तिला की काहीच नाहीये. मग तिने कानातली कुंडलं काढली, सोन्याची, स्वामींच्या चरणावरती ठेवली. तेही कमी वाटले तिला. पहा तुम्ही, हे सोन्याचे अलंकार ती देवाला देत होती, मात्र त्याच्यातही तिला कमी वाटत होतं काहीतरी. कारण समोर बसलेला जो होता ना, तो सोन्यापेक्षाही मौल्यवान होता, हे तिला कळालेलं होतं. सोन्यापेक्षाही मौल्यवान होता. आणि म्हणून जगामध्ये सगळ्यात मौल्यवान जर काही असेल ना, सगळ्यात मौल्यवान, तर तो फक्त भगवंतच असू शकतो.
असू शकतो की नाही? सगळ्यात मौल्यवान फक्त भगवंत असू शकतो. आपण मूल्य दिलं सोन्या चांदीला, आपण मूल्य दिलं घरादाराला, आपण मूल्य दिलं पैसा अडक्याला, आपण मूल्य दिलं जमीन जुमल्याला, आपण मूल्य या सगळ्या वस्तूंना दिलं. याचं मूल्य घसरत जातं. पहा तुम्ही, काही काळानंतर पैशाचे मूल्य घसरून जातं. पैशावालाही लाचार होऊन जातो काही दिवसानंतर, बंगल्यावाल्याचं मूल्य घसरून जातं, सगळं मूल्य घसरतं. एकच मूल्य घसरत नाही, ते म्हणजे भगवंताचं मूल्य कधीच घसरत नाही. घसरलं का मूल्य देवाचं कधी? तुम्ही श्रीकृष्ण कथा किती वर्षानंतर ऐका ना, परत एकदा ऐका, तुम्हाला परत ऐकाविषयी वाटत राहते. त्याची बासुरी कधी जुनी झाल्यासारखी वाटत नाही, त्या बासुरीचे सूर कधी जुने झाल्यासारखे वाटत नाही, त्याच्या गायी, त्याच्या गवळणी, ती नदी, ते नाले, ते पर्वत, हे कधी जुन्या झाल्यासारखे वाटत नाही. वाटतात का कधी? तो कंसाला मारताना सुद्धा तितका सुंदर वाटतो आजही. 5,500 वर्षांपूर्वी त्याने मारलं असेल कंसाला, मात्र आज ऐकत असताना तो तितका सुंदर वाटतो आपल्याला. पुन्हा असं वाटतं की पुढच्या वर्षी परत त्याने कंसाला मारावा, पुन्हा असं वाटतं की पुढच्या वर्षी पुन्हा त्याने बासुरी वाजावी, परत असं वाटतं की पुढच्या वर्षी त्याने पुन्हा गाई वासरं चारावी आणि तो आपल्याला परत परत ऐकायला मिळावा. इतका सुंदर तो कृष्ण कन्हैया आहे. कधी जुना होतो का तो? 100 रुपयाचं मूल्य घसरून जातं, सगळ्या गोष्टींचं मूल्य घसरतं, मात्र देवाचं मूल्य कधीच कमी होत नसतं. म्हणून त्या बाईला ते कळालं, ती सोन्यापेक्षाही मौल्यवान असलेला देव आहे. ते दागिने तिला कमी वाटले. देवाच्या चरणावरती सर्व दागिने तिने समर्पित केले आणि आता हात जोडून बसली, डोळ्यात पाणी आलं आणि कृतकृत्य भावनेने देवाला वंदन करत होते. हे भगवंत, हे परमेश्वरा, आज तुझं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. जन्मोजन्मीची पुण्याई आज माझी फळाला आली की तुझं दर्शन मला झालं. डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि बसली. चेहऱ्यावरती समाधान मावत नव्हतं. प्रसन्न चेहरा झाला तिचा स्वामींना पाहून. आणि काही क्षणानंतर ती उठून आता उभी राहिली आणि हात जोडत स्वामींना भेटली. प्रभू, येते मी आता, मला गेलं पाहिजे, मी येते आता. आणि ती जशी निघणार ना, तितक्याच स्वामी म्हटले, बाई, हे तुमचे अलंकार तुम्ही परत घेऊन जा. आता मात्र चकित झाली. 2 पावलं मागे सरकली. ती स्वामी म्हणते, नाही प्रभू, ही मी तुम्हाला अर्पण केलेली आहे. स्वामी परत तिला म्हणतात, नाही बाई, आम्हाला जे पाहिजे होतं ना तुमच्याकडून, जो भाव पाहिजे होता, जे मन पाहिजे होतं, ते आम्हाला मिळालं, या अलंकाराच्या रूपाने मिळालं. आता या अलंकाराची गरजच काय आम्हाला? हे तुम्ही घेऊन जा. देवाला अलंकाराची गरज नव्हती. अलंकार देताना तिचा जो भाव होता ना, त्या भावाची देवाला गरज होती, त्याची भूक होती. तो भावाचा भुकेला असतो, तो मनाचा भुकेला असतो. ते मन तिने दिलं, देवाला अर्पण केलं. तिने चोरून कुठेच ठेवलं नाही स्वतःला. आपण मंदिरात येतो ना, स्वतःला चोरून ठेवतो प्रत्येक गोष्टीत. आपण दंडवत घालतो ना, आपले कपडे चोरून ठेवतो, खराब होऊ नये, खाली डाग लागू नये. चोरतो की नाही आपण स्वतःला? कपड्यात चोरतो आपण मंदिरात येतो, पैशात चोरतो स्वतःला. आपण अगदी घोळून खिशात हात घालून फाटकी नोट बाहेर काढतो की नाही? इमानदारीने सांगा तुम्ही. आजही आमच्या खिशात अशा फाटक्या नोटा पडलेल्या, ज्या दुकानातही चालू शकत नाही, गाडीगारवालाही घेऊ शकत नाही, कुठला किराणावालाही घेऊ शकत नाही, पानपट्टीवालाही घेऊ शकत नाही. ते आम्ही सांभाळत राहतो. नको बा, फेकायला नको. दिलं कुणीतरी, श्रद्धेने दिलेलं ते दान आहे. नोट फाटकी का असेना, पण त्याचा भाव जर फाटका नसेल तर, त्याचा भाव जर चांगला असेल तर मग ती नोट सांभाळायला काय अडचण आहे की नाही? आपण पैशातही चोरून ठेवतो स्वतःला. विडा वाहताना बरोबर 10ची नोटच वरती काढतो. काय होतं जर 50ची वरती निघाली तर? ती काय वाया जाणार आहे का? काय होतं जर 100ची नोट खिशातून वर आली तर? येते की नाही? स्वतःच्या मुलाने जर तुम्हाला पैसे मागितले ना, आई मला आज ना की सहलीला जायचंय, पटकन 500ची नोट बाहेर येते की नाही? वडिलांकडे सांगतो मी, तुम्ही जर तुमचा मुलगा म्हटला की बाबा आज मला की नाही शाळेत सहलीला जायचं आहे, तुम्ही पटकन 5,000चा बंडल काढता की नाही खिशातून? तिथे कसं निघतं पटकन? खिशातून पटकन दान कसं बाहेर येतं तिथे? कारण मुलाशी प्रेम आहे तुमचं, ते मुलाशी तुम्ही जोडलेले आहे भावनेने. मग देवाशी तुम्ही ज्या दिवशी असे जोडल्या जाताना भावनेने, मनाने, त्यावेळेला तुम्ही कधीच चोरणार नाही स्वतःला. ना पैशात, ना कपड्यात, ना बसण्यात, ना उठण्यात. आपण कशातच चोरत नाही स्वतःला. ती जी स्त्री होती ना, तिने कशातच चोरलं नाही देवाला. तिने झगझगीत 52 कोशी सोन्याचे अलंकार देवाला अर्पण केलेले होते आणि परमेश्वराने, श्री चक्रधर स्वामींनी तिचे ते दागिने अलंकार तिच्या झोळीत परत टाकले. आणि स्वामी सांगतात की जे आम्हाला पाहिजे होतं ना तुमच्याकडनं, ते आम्हाला प्राप्त झाले, मिळालं. मी समाधानाने भरून पावलं. स्वामी सांगतात आता मला काहीच नको. ती जी स्त्री होती ना, समाधान घेऊन चेहऱ्यावरती मंदिरातनं बाहेर पडली. आता ही लीळा इथे थांबत नाही. आता या लीळेचा दुसरा भाग इथून पुढे सुरू होतो. पहा तुम्ही, ही घटना जशीच्या तशी मंदिराच्या खिडकीतून एक दुसरी बाई पाहत होती. हा सर्व प्रकार तिने पाहिला, डोळे निरखून पाहिला आणि चकित झाली. ती म्हटली, अरे
देवाला वेड्यात काढणं फार सोपं आहे. ती आली, तिने केलं काय? आली, मंदिरात आली, हात जोडली, बसली, प्रार्थना केली, गळ्यातले काढले, नाकातले काढले, पायातले काढले, देवाला दिले, देवाने ते घेतलेही नाही आणि परत तिला देऊन टाकले, बाहेर गेली. हे तर मी सुद्धा करू शकते. काय म्हटली ती? हे तर मी सुद्धा करू शकते. देवाला वेड्यात काढणं फार सोपं आहे की नाही? तिने विचार केला. मात्र देवासाठी वेडं होणं फार कठीण आहे. देवाला वेड्यात काढणं सोपं आहे. आजही लोक देवाला वेड्यात काढतात की नाही? मंदिरात वर्षानुवर्ष नवस करतात की हे करेल ते करेल, नवसही पूर्ण होतात, नारळही गळून पडतात मंदिरातली, ढीग लागतो नारळांचा. मात्र नवस करणारा कुठे फरार होतो ना, कळतही नाही नंतर. होतं ना असं. आपण देवाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतो. देवासाठी वेड जो होतो ना, जो देवासाठी वेडा होतो, ती मीराबाई पहा तुम्ही, देवासाठी वेडी झाली. राहत होती राजमहालामध्ये, लोकांचा विचार केला नाही, लोकांच्या बोलण्याचा विचार केला नाही. पायात पैंजणं बांधायची, मीरा भजनांच्या तालावरती नाचायची, स्वतः भजनं गायची, रचायची आणि त्या तालात ती नाचायची. विसरून गेली स्वतःला की मी राजवाड्यात राहणारी राणी आहे, महाराणी आहे. हे विसरता आलं पाहिजे स्वतःला. आपण विसरतो का? मंदिरात आल्यानंतर आपण स्वतःला कधी विसरून पाहिलं का? आपण स्वतःला कधी विसरत नाही. मंदिरात आल्यानंतर विसरणं महत्वाचं असतं, स्वतःला विसरून जाणं महत्वाचं असतं. याला म्हणतात देवासाठी वेडं होणं. जो माणूस विसरतो ना मंदिरात आल्यानंतर, जो टाइम विसरतो की आता टाइम किती झाला, घरी गेलो पाहिजे, याचा विसर ज्याला पडतो ना, तो देवासाठी वेडा झालेला असतो की नाही? जो वेळ विसरतो, जेवण खाऊन विसरतो मंदिरात आल्यानंतर, याला म्हणतात देवासाठी वेडा झालेला माणूस. ही घटना जशीच्या तशी त्या बाईने खिडकीतून पाहिली. ती म्हणली देवाला वेड्यात काढणं फार सोपं आहे. घरी गेली दुसऱ्या दिवशी, मस्तपैकी साडी अंगावरती साडी परिधान केली, तितकेच दागिने तिने अंगावरती घातले. एवढ्यावर तिचं समाधान झालं नाही, तिच्या ननंदेचेही घातले, दुसऱ्या भाऊजाईचेही घातले. एका जागी 2-2 दागिने तिने घातले. हातात एकच कंकण होतं तिच्या, हिने 2-3 घातले हातामध्ये. वापस देतात, तिला माहिती होतं स्वामी परत देऊन टाकतात. मस्तपैकी घातले अंगामध्ये सर्व दागिने. आली, सकाळची वेळ होती, मंदिर तेच होतं, स्वामी त्याच जागेवर बसलेले होते. ती जशी आली होती ना कालची स्त्री, तशीच ही सुद्धा आली मंदिरात. हात जोडतच आली, बसली, गुडघ्यावरती बसली, हात जोडले, स्वामींची प्रार्थना केली. प्रभू, धन्य झाले मी की आज तुमचं दर्शन झालं. आता हे इथे खरं काहीच नाही, सगळं खोटं आहे तिच्या बोलण्यामध्ये. बसली आता आणि मग तिने गळ्यातले दागिने काढले, स्वामींच्या चरणावरती ठेवले, कानातले काढले, स्वामींच्या चरणावरती ठेवले, हातातले काढले, स्वामींच्या चरणावरती ठेवले. देत होती दागिने, मात्र मनामध्ये भीती होती, मनामध्ये किंतु परंतु होतं. तिचे मिळाले आणि जर माझे मिळाले नाही परत तर, म्हणजे मनामध्ये संशयही होता. देत तर होती आणि मग ते सर्व दागिने तिने स्वामींच्या चरणी अर्पण केल्यानंतर मात्र गंमत झाली. 1 क्षण झाला, 2 क्षण, अर्धा, कितीतरी वेळ पुढे सरकत होता. 10 मिनिटं झाले, आता 15 मिनिटं झाली. मग ती उठून उभी राहिली, तिच्यासारखी उठून उभी राहिली, हात जोडले आणि मग स्वामींना म्हणते, प्रभू येते मी आता, मला आज्ञा द्या जाण्याची, मला घरी गेलं पाहिजे. स्वामी म्हणतात, हो बाई जा ना तुम्ही, कुणी थांबवलं तुम्हाला, जाऊ शकता तुम्ही. एकदम सनक आली तिच्या डोक्यामध्ये. ती म्हटली, अरे काय झालं उलट? तिचे स्वामींनी दान देऊन वापस घेतलेलं दान वापस देऊन टाकलं, माझं का काम अडकळलं? परत ती म्हटली काहीतरी चुकलं असेल स्वामींच्या बोलण्यामध्ये. मग ती स्वामींना हात जोडून ती, स्वामी येते मी आता, मला गेलं पाहिजे. स्वामी, हो बाई जा ना तुम्ही, कुणी थांबवलं तुम्हाला? आता मात्र हसावं की रडावं तिला काहीच कळेना. परत पुढे गेली 4 पावलं, परत मागे वळून पाहायला लागली. आता चेहऱ्याचा रंग बदलला, तिच्या डोळ्याचा रंग बदलला, तिच्या नाकाचा रंग बदलला, कपाळाचा रंग बदलला. येताना जो चेहरा प्रसन्न होता ना, भाव उतरत चालले, डोळ्यातले भाव उतरत चालले, चेहऱ्यावरचे भाव उतरत चालले, कपाळावरचे भाव उतरत चालले. घाम आला कपाळावरती. आता करावं काय? जर मिळाले नाही तर माझे जाऊ दे, गेले असते तर अडचण नसती. मात्र त्या ननंदेचे आणले होते, मोठ्या भाऊजाईचे आणले होते, त्यांचं कसं करावं? त्यांनी जर घेतलं मला खोलीमध्ये आतमध्ये कडे लावून, मग कसं करायचं? घाबरलेली होती. परत 4 पावलं पुढे गेली, परत स्वामींकडे वळून पाहायला लागली की स्वामी येते मी आता. स्वामी, हो बाई जा ना तुम्ही, किती वेळ झाला, तुम्ही इथेच थांबला, जा लवकर. आता मात्र घाबरली, गोंधळली, दरवाजापर्यंत गेली. आता शेवटचं एकदा स्वामींना विचारावं, मिळालं तर मिळालं, नाहीतर गेलं गंगेला, म्हणून शेवटचं विचारावं म्हणून तिने अगदी रडक्या नजरेने, रडक्या शब्दात स्वामींना सांगितलं, स्वामी येते मी आता. मग मात्र भगवंताच्या लक्षात आलं
की आता कुणाचा अंत पाहू नये, कुणाचाच अंत माणसाने जीवनामध्ये कधीच पाहू नये. मग स्वामी तिला म्हणतात, बाई इकडे या, हे तुमचे दागिने घेऊन जा. शेजारी ठेवलेले होते. तिला जाताना जेवढा वेळ लागला होता ना त्या दरवाजाकडे, त्याही पेक्षा कमी वेळ धावत आली स्वामींकडे, चटके नेऊन उभी राहिली. पहा तुम्ही, घराच्या बाहेर कचरा काढायला वेळ लागतो की नाही? कोपरे झाडून घराच्या बाहेर कचरा काढायला वेळ लागतो, मात्र घरात कचरा यायला वेळ लागत नाही. लागतो का? अगदी तशीच ती धावत आली स्वामींकडे, बसली, समोर बसली. आता या ठिकाणी आमचे आदरणीय श्रद्धेय, काल आपल्या सर्वांना थक्क करणारा भव्य आणि दिव्य असा सोहळा ज्यांनी पार पाडून मुख्यमंत्र्यांशी आपल्या सर्वांना सन्मुख केलं, अनेक संत जनांशी आपल्याला सन्मुख केलं, सर्वांचं दर्शन आपल्याला घडवलं. तब्बल 7 दिवस हा सोहळा 8व्या दिवशी काल समारोप झाला आणि आपल्या सर्वांच्या डोळ्यांची पारणं ज्यांनी फेडली ते कैवल्यवासी वैराग्यमूर्ती श्री दत्ताबापूंच्या गादीवरती विराजमान असलेले मठाधिपती आदरणीय श्रद्धेय श्री योगी बापूंकरता आपण सर्वांनी डोळ्यात जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व आणि सर्वांना प्रेमाने सांभाळणारे, मायेने डोक्यावरून हात फिरवणारे आमचे योगी बापू या ठिकाणी आलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय आमच्या तळणी निवासी बाबांचंही आगमन झालेलं आहे. त्यानंतर आमचे नवगाव निवासी बाबा आहेत. या सर्व संतांकरता आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी. तिने दर्शन घेतल्यानंतर तिला असं वाटत होतं की स्वामींनी माझे दागिने मला परत दिले पाहिजे. देवाने देऊन टाकले. तिला समाधान वाटलं की माझे दागिने मला परत मिळाले. धावतच मंदिराच्या बाहेर पळून आली. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पळून आल्याचं समाधान होतं. मात्र जी अगोदर होती ना, तिच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ना, ते भक्तीचं समाधान होतं की मला काहीतरी मिळालं, देवाचं दर्शन मिळालं. हे समाधान आपल्याला जीवनात मिळतं कशामुळे? देवाला मन अर्पण केल्यामुळे. या घटनेतून, या लीळेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. देवाला देण्यात आपण एखाद्या पैशाने कमी पडलो ना, अडचण नाही. देवाला देण्यात आपण एखाद्या वस्तूने कमी पडलो ना, ताटात पंचावताराच्या उपारामध्ये कदाचित पुरणपोळी नसेल, अडचण नाही. कदाचित भात नसेल, भातावर वरण नसेल, अडचण नाही. कदाचित भजे नसतील, तळलेले नसतील, अडचण नाही. पापड नसेल, अडचण नाही. मीठ नसेल, अडचण नाही. त्या उपाराच्या ताटामध्ये या सगळ्या वस्तू जरी नसतील ना, एक भाकरीचा तुकडा जरी असेल ना, मात्र मन जर चांगलं खुमखुमीत असेल ना, तर ते ताटची ताट त्या भाकरीसह देव आपल्याला प्रसन्न मनाने खाऊन टाकतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो. ही त्या देवाची किमया आहे. तो थोड्याने समाधानी होतो, तो थोड्याने प्रसन्न होतो. मात्र देणारा तसा असला पाहिजे, देणारा तसा असला पाहिजे. या ज्या 2 स्त्रिया होत्या ना, एकीने चक्क नाटक केलं, देवाला देण्याचं नाटक केलं, एकीने मात्र मनापासून दिलं. भक्तीमध्ये नाटक कधीच चालत नाही. नाटक चालतं का? पाहुण्या रावळ्यांमध्ये नाटकं चालतात. तुमचं एखाद्याशी नसेल ना जमत, एखाद्या पाहुण्याशी तुमचं जमत नाही आणि तो पाहुणा जर घरी आला ना, आता आला भाऊ दारापर्यंत, मग कसं करावं? मग आता हसतमुखाने तुम्ही समोर जाता. नाटक आहे त्या हसण्यामध्ये. मग बोलावं तर लागणारच आहे पाहुणा आल्यानंतर. मग 2 शब्द तुम्ही बोलूनच टाकता. काय झालं, कसं काय, वाट चुकली आज घराची, बरं झालं तुम्ही आले, बरं वाटलं, म्हणजे बोलूनच टाकता तुम्ही. बोलता की नाही? असंच एका घरी सकाळी सकाळी पाहुणे आले. त्या मुलाची, छोटा मुलगा होता, आजी आली, आजोबा आले ना, आत्या आली, ती गप आले सकाळी सकाळी घरी. छोटासा मुलगा निष्पाप होता. म्हणलं, आई आई बघ आपल्या घरी कोण आलं. आजी आली, आजोबा आले, आत्याबाई आली. तू काल रात्री तर म्हटली होती उद्या आपल्या घरी म्हसोबा येणार आहे, उद्या आपल्या घरी टवळी येणार आहे. ते कुठे? हे कोण करतं? म्हणजे हे आपण संसारामध्ये जे जगतो ना, आपलं जगणं नाटकी असतं. कुणाचं कुणाशी जमत नसतं, मात्र समोर आल्यावर मात्र आपण इतक्या ताकदीने बोलतो ना की बस असं वाटतं जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आपले आहेत. आणि म्हणून ती जी स्त्री आपल्याला पाहायला मिळते ना चरित्रामध्ये, तिने चक्क नाटकच केलं, देवाला फसवण्याचं नाटक केलं. मात्र देव कुणाच्या नाटकात फसत नसतो. फसतो का देव? नाही फसत. एका गावात एक माणूस होता, इंग्रजी फार बोलायचा म्हणजे 3च शब्द बोलायचा इंग्रजीचे. किती? 3च शब्द. त्यातला पहिला शब्द होता यस. शब्दाला 2-2 वाक्याला म्हणायचं यस. अख्खचे अख्खं गाव त्याने वेडं करून टाकलं की अरे तात्या फार सुंदर इंग्रजी बोलतात. सगळ्या गावात चर्चा त्यांच्या इंग्रजी बोलण्याची. तर अगदी शब्दाला म्हणायचं यस, लगेच नो, लगेच थँक्यू. हे 3च शब्द अगदी कंठस्थ केले त्यांनी.
सगळं गाव वेडं करून टाकलं 3च शब्दामध्ये. इंग्रजी फार छान बोलतात, इंग्रजी खूप सुंदर बोलतात. मग एक दिवस झालं असं, हे तात्या निघाले प्रवासाला, बसले रेल्वेमध्ये, रेल्वेत बसले आणि रेल्वे सुरू झाली. त्यांचं पाकिट कोणीतरी मारलं, पाकिटच मारलं. मग आता विचारायला लागले का हो तुम्हाला सापडलं का, ओ तुम्हाला पाकिट दिसलं का, तुम्हाला माझं पाकिट दिसलं का, तुम्हाला दिसलं. अख्खीची अख्खी रेल्वे त्यांनी विचारून काढली पाकिट दिसलं का. हा जो होता ना बसलेला खिडकीजवळ, त्याला 3 शब्द यायचे. आता याला वाटलं आपली इंग्रजी आता इथे बोलली पाहिजे, आपण आपला प्रभाव इथे टाकलाच पाहिजे आपण. तसा हा विचारत विचारत त्याच्याजवळ आला, ज्याचं पाकिट मारलं गेलेलं होतं. त्याला विचारलं का हो माझं पाकिट पाहिलं तुम्ही, माझं हरवलं सापडलं का. तसा हा म्हटला यस यस. तो म्हटला अरे मग देऊन टाका ना, मी किती वेळचा पाहतोय माझं पाकिट हरवलं म्हणून, मग देऊन टाका ना. तसं म्हटला नो. त्याला राग आलेला होता, संताप झालेला होता. त्याने खनखन कानाखाली मारली. म्हटलं थँक्यू. म्हणजे अडचण कशामुळे झाली त्याची, नव्हतं जमत, जमवण्याचा प्रयत्न केला म्हणून अडचण निर्माण होते. तसं भक्तीमध्ये आपण कधीच अशा पद्धतीने देवाकडे आलो नाही पाहिजे. जेव्हा येऊ वाटेल ना तुम्हाला, नेहमी मन सोबत घेऊन या. मनाने तुम्ही सोबत आलात ना मंदिराच्या, मग तुमचं शरीरही इथे बसेल, तुमचा डोळाही इथला होऊन जाईल, तुमचं नाकही इथलं होऊन जाईल, तुमचे हात पाय, तुमचं उठणं बसणं सगळं मंदिराचं होऊन जातं. काही शिल्लक राहत नाही. तुम्ही हे जमणं महत्वाचं आहे. म्हणून देवाला देताना कदाचित एखादी वस्तू तुमच्याकडे कमी असेल ना, अडचण नाही, मात्र तुम्ही मनात कमी पडता कामा नये. मनात आपण कमी नाही पडलो पाहिजे. दुर्योधन पडला, मनात कमी पडला. दुर्योधनाकडे सगळं होतं, राज्य अफाट होतं, भरभराटलेलं राज्य होतं दुर्योधनाचं, श्रीमंती अफाट होती दुर्योधनाकडे. मात्र ज्यावेळी द्वारिकानाथ श्रीकृष्ण हस्तिनापुराला येणार आहे हे जेव्हा दुर्योधनाला कळालं ना, त्या क्षणापासून दुर्योधनाची तयारी सुरू झाली की हस्तिनापूर सजवायचं कसं, हस्तिनापुराला रंग कोणता द्यायचा. सगळी भरभराटी त्या हस्तिनापुराची त्याने समृद्ध करून टाकली. सगळीकडे रंग दिला, सगळ्या जागा झाडून पुसून स्वच्छ केल्या. मात्र एक जागा दुर्योधनाकडनं दुर्लक्षित झाली, ती म्हणजे मनाची जागा. बाहेरचं सगळं त्याने व्यवस्थित केलं, बाहेरची व्यवस्थाही चांगली केली, मात्र मनात जिथे देव खरोखर बसत असतो ना, ज्या जागेमध्ये, ती जागा दुर्लक्षित झाली त्याच्याकडनं. झाली की नाही. पाहुणा येतो ना तुमच्या घरात, बसतो कुठे, कुठे बसतो. तो जरी घरात सोफा सेटवर बसत असेल ना, बसवणारे कोण असतात, तुम्ही आम्ही असतो बसवणारे. मग हे बसवण्याची तयारी मन करत असतं अगोदर. पाहुणा बसतो आपल्या मनाकडे पाहून बसत असतो, तो जेवतो आपल्या मनाकडे पाहून जेवत असतो. ती भाजी भाकरीचा तुकडा नसतो खात, आपलं मन खात असतो तो पाहुणा. म्हणून ही मनाची जागा फार महत्वाची असते. एक मुंबई शहरामध्ये एक पुतण्या गेला, चला भाऊ आपल्या काकांना भेटून यावं, आता रेल्वे आपल्या एसटीचं प्रवासाचं तिकीटही कमी झालेलं आहे, भेटून यावं. गेला, मुंबईला उतरला, मुलाला फोन केला होता त्या पुतण्याला, तो आला, हार घेऊन आला, काकाच्या गळ्यात घातला. मस्त काका खुश झाले. आले होते 2 दिवसासाठी. किती काका आले होते 2 दिवसासाठी. गळ्यात हार पडला, म्हटलं आता महिनाभर तर हालायचंच नाही इथून. त्याच्या घरून गेला घेऊन घरी. बायकोने स्वागत केलं कसं तरी. बसले काका. पहिल्या दिवशीचं जेवण फार छान होतं, खूप सुंदर होतं. अगदी मिठात कमी नाही, मिरचीत कमी नाही, लोणच्यात कमी नाही, पापडात कमी नाही, कशातच कमी नव्हतं. दुसऱ्या दिवशी भोजन बऱ्यापैकी होतं, तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी होतं, चौथ्या दिवशी बसलं मतलब उतरत उतरत चाललं, मीठ उतरत चाललं, त्याच्यातलं तेल उतरत चाललं, सगळं उतरत चाललं. कारण आता ती जी सेवा करणारी होती ना त्या पुतण्याची पत्नी, ती विचार केला आता झाले ना, जाणार कधी. मग ती नवऱ्याला म्हटली अहो कधी जाणार, तुम्ही सांगा ना काकाला आता जा म्हणून. तो म्हणला अगं काका आहेत ते, त्यांना कसं सांगावं, मला माहिती नाही. मग तो म्हटला हा एक आयडिया करतो मी, उद्या मी जेव्हा कामावरनं येईल ना, मी आल्याबरोबर तुझ्यावर ओरडेल, खोटं खोटं ओरडेल, काका काका जेवले का, तो म्हणायचं नाही जेवले, बोलून टाकायचं. मग मी तुझ्यावर ओरडेल, तू का जीव घातलं नाही, मग तू म्हणायचं घरात पीठच शिल्लक नाही, बोलून टाकायचं. मग मी म्हणेल तुला पीठ दळून आणता आलं नाही का, मग तू म्हणायचं की पैसे कुठे दळून आणायला, दळणाला पैसेच नाहीत घरामध्ये, बोलून टाकायचं. मग मी रागावेल, परत तुला म्हणेल मग तुला पैसे मागता आले नाही का माझ्याकडे, मग तू म्हणायचं तुमच्या पाकिटमध्ये पैसे असतात कधी, भिकार चोट कुठले, असं म्हणूनच टाकतो. मग मला राग येईल, खोटा खोटा राग येईल, मग मी धावत येईल तुझ्याकडे, खोटा खोटा धावत येईल, मारेल मी तुला, तू रडायचंय खोटं खोटं. सगळं तयार झालं, नाटक रचल्या गेलं. दुसऱ्या दिवशी हा जसा आला ना कामावरनं, अगदी पहिला शब्द विचारला हे काका जेवले का ग, तशी ती रागाने स्वयंपाक करतो म्हटले नाही जेवले. तो काका ऐकत होता बसून सगळं. तो काका म्हटला आज जेवणाचं काही बरोबर दिसत नाही आपलं. मग का नाही जेवले,
ते म्हणले घरामध्ये पीठच शिल्लक नाही. मग तुला दळून आणता आलं नाही का? ठरल्याप्रमाणे तो बोलत होता, ती उत्तर देत होती, तो बोलत होता, ती उत्तर देत होती. मग तुला दळून आणता आलं नाही का? ती म्हणली कुठून आणणार, पैसे कुठे आहे घरामध्ये? मग तुला मागता आले नाही का पैसे माझ्याकडे? मागायला पैसे तुमच्या पाकिटमध्ये पैसे असतात कुठे? भिकार चोटा तुम्ही, पैसे कुठे तुमच्याकडे? आता मात्र याला राग आला, खोटा राग आला, धावतच गेला. ठरल्याप्रमाणे मारली तिच्या कानाखाली. काकाच्या समोर काका निघाली, गवसने आपली टाकली खांद्यावर. म्हटले त्या पुतण्याला, इकडे. तो म्हटलं काय? हे बघ आता मी जातो रे शहराकडे, मला गेलं पाहिजे. निघाले ते, घराच्या बाहेर गेले. जसे बाहेर गेले ना, हा पुतण्या परत गेला तिच्याकडे. म्हटलं का ग, ठरल्याप्रमाणे मी तुला खोटं मारलं, तू इतक्या मोठ्याने का रडली? ती म्हटली मी कुठं खरं रडत होती, मी सुद्धा खोटंच रडत होती. तितक्याच ते काका परत मध्ये आले. ए जेवायला वाट. घाबरली दोघं. ते म्हटले काका तुम्ही गेली नाही? तो म्हटलं मी कुठे खरं गेलो होतो, मी खोटंच गेलो होतो. चल ताट वाढ जेवायचं मस्त. म्हणजे हा प्रकार होतो कशामुळे? मनात जागा तयार करावी लागते अगोदर. आणि म्हणून श्रीकृष्ण आता येणार आहेत हे कळालं ना ज्या क्षणाला दुर्योधनाला, त्याने सर्व अगदी हस्तिनापुर सजवून टाकलं. मात्र मनाचा कोपरा त्याला सजवता आला, जिथे देव साक्षात बसत असतो. म्हणून हस्तिनापुराला आल्यानंतर श्रीकृष्णांनी सगळ्यांचं स्वागत घेतलं, सगळ्यांचा सत्कार घेतला, आदर सगळ्यांचा घेतला. मात्र जेवणाकरता जेव्हा वेळ आली ना, जेवणाची वेळ जेव्हा झाली, तेव्हा मात्र दुर्योधन परत समोर आला आणि म्हटलं हे द्वारिकानाथा, जे झालं असेल ते झालं असेल, मी बोललो असेल, तुला चुकून बोललो असेल, मात्र आता चल भोजना करता चल, तुझ्या वहिनीने तुझ्यासाठी स्वयंपाक केलेला आहे. श्रीकृष्णनाथ दुर्योधना म्हणता, हे बघ दुर्योधना, जेवण माणूस एकाच ठिकाणी करत असतो. जिथे त्याला भूक लागलेली असेल ना, तिथे खाऊ घालणाऱ्याच्या मनात आदर जरी नसेल तर तो खाऊ शकतो. मात्र आज मला या ठिकाणी पाहायला मिळालं की ना तुझ्या मनात आदर आहे माझ्याबद्दल, ना मला भूक लागलेली आहे, म्हणून मला जेवायचंच नाही. देवाने नकार देऊन टाकला. मात्र तिथे उभा होता हा विदुर, महात्मा विदुर. ते डोळे झाकलेला होता आणि डोळ्या झाकून देवाची प्रार्थना करत होता, हे परमेश्वरा, घेऊन गेलो असतो तुला घरी माझ्या, मात्र तुझ्या बरोबरीचा आसन माझ्याकडे नाही, तुझ्या बरोबरीचं भोजन माझ्याकडे नाही, तुझ्या बरोबरीला सन्मान मी करू शकत नाही तुझा. डोळ्यात अश्रू होते आणि त्याच्या खांद्यावरती देवाने हात ठेवला ना, जेव्हा डोळे उघडून पाहिलं श्रीकृष्णनाथ उभे आहे. आणि मग देव श्रीकृष्णनाथ त्याला म्हणतात की काका विदुर, चला आपल्या घरी जेवणाकरता जाऊया. अगदी थक्क झाला, चकित झाला, स्वर्ग हाताला लागावं इतका आनंद त्याला झाला. आणि भगवंताच्या हाताला धरून तो महात्मा विदुर आपल्या घराकडे घेऊन आला, पत्नीला आवाज दिला, दोघेही जेवायला बसले. ही गंमत झाली कशामुळे? तिकडे जेवणाची व्यवस्था नव्हती का? हस्तिनापुराला भरपूर होती. मग इकडे गरिबीत येऊन का जेवले? ते त्याच्या झोपडीत येऊन का जेवले? कारण जे मन देवाला हवं होतं ना, यादीतली पहिलीच वस्तू मी तुम्हाला फक्त समजावून सांगितली की हे जे मन असतं ना, सगळं चमत्कार मनाचा असतो. भक्तीमध्ये मन जास्त वापरावं लागतं. धन कमी वापरलं ना तरी चालतं भक्तीमध्ये, फुलं कमी वापरली तरी चालतात भक्तीमध्ये, मात्र मन चांगलं असावं लागतं. आणि हे चांगलं मन होतं ना, त्या विदुराकडे होतं. म्हणून इतकी मोठी द्वारकासुआ, इतकी मोठं हस्तिनापुराचं राज्य सोडून जेवणाकरता विदुराच्या घरी देवाने जावं, हे सांगतं काय आपल्याला? ही घटना सांगते काय आपल्याला? की माणूस मनाने मोठा असावा लागतो. तर धनात कमी असेल तरी अडचण नसते. आणि म्हणून या ठिकाणी मला आदरणीय श्रद्धेय या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक तामसा निवासी श्री बाबांच्या या कार्यक्रमामागे कष्ट फार आहेत, प्रयत्न खूप आहेत आणि तपसाधनाही मोठी आहे, त्यांची ज्ञानसाधनाही अफाट आहे. आणि पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी आदरणीय बाबांच्या बरोबरच त्यामध्ये सर्वज्ञ विद्यापीठाचे बाबाजी आहेत, सर्वांनी अगदी अनेक वर्षांपासून, कितीतरी वर्ष झाली या पदयात्रेला, कधी खंड पडला नाही, कधी पडू दिला नाही, अशी अविरत धर्मसेवा ज्यांनी केलेली आहे हे या तामसा मंदिराचे संचालक आदरणीय श्री बाबांनी काल हातगाव या ठिकाणीच अत्यंत प्रेमपूर्वक हे निमंत्रण दिलं आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित राहण्याचे सौभाग्य प्राप्त झालं. आणि ही सेवा त्यांनी माझ्याकडे दिली 2 शब्द बोलण्याची, म्हणून मी बाबाजींना मनपूर्वक दंडवत करतो. बाबाजींचा सर्व परिवार सर्वांना दंडवत करतो आणि झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो आणि थांबतो. श्री गोपाल कृष्ण महाराज कृष्णान पदयात्रेचे संयोजक, कीर्तनाच्या माध्यमानं, प्रवचनाच्या माध्यमानं समाज घडवण्याचं काम आदरणीय बाबांनी केलेलं आहे. आजच्या सभेचे अध्यक्ष जाळीरादेव निवासी आचार्य महंत श्री चितोंडीकर बाबाजी, व्यासपीठावर उपस्थित. आपण दिवस
बघता बघता 2 वर्ष पाठीमागं पडलीत. मंदिर उभं करताना झालेले कष्ट, या कष्टाचं फळ आदरणीय बाबांच्या सेवेतून आपल्याला दिसत आहे. अगदी साधं असणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमचे एक तरुणांना एक श्रद्धास्थान असलेले आदरणीय तामसाचे बाबाजी. आजचा हा मला वाटते 2रा वर्धापन दिन. मंदिराला 2 वर्ष झालेली आहेत पूर्ण. आता हा योगायोग म्हणावा लागेल. पुढच्या वर्षी हदगावचा आणि दुसऱ्या दिवशी तामशाचा, म्हणजे दोन्ही कार्यक्रम आम्ही याच्यामुळे ठेवलेत की तिथून इथे यायचं, इथला कार्यक्रम करायचा. झेंडा, जे उत्तर भारतामध्ये झेंडे चालतात नाही बाबा, झेंड्याचा कार्यक्रम वर्धापन दिनाला झेंडा म्हणतात तिकडे, आणि मग तसे चालतात म्हणून हे सोहळे आता आपल्याकडे चालणारच आहेत. आणि म्हणून पुढच्या वर्षीचं सुद्धा तुम्हाला मी आमंत्रण देतो 2 तारखेचं, सर्वांनी तिथे यायचं आहे. खरंच बाबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या शांततेनं हे सोहळे चाललेत. थकून गेलो असं आम्हाला पंडितराज बाबा म्हणले. थकलो नाही बाबा मी, आणखी आपण कार्यक्रम करू, त्याच्याबद्दल काही नाही. कारण हजारो हात आपल्यासोबत असल्यानंतर थकण्याचा हा विषयच नाही. कालच्या कार्यक्रमामध्ये माझ्याकडून काही आपली व्यवस्था झाली नाही, त्याबद्दल मी तुम्हालाही सर्वांना क्षमा मागतो. त्या सोहळ्यामध्ये दादांनी 5 दिवस पंचकृष्ण महापूजा, आमचे नितीन दादा आणि दादा, ही पंचकृष्ण महापूजा कशी करायची कोणालाही सांगितलं नाही मी कशी करायची. फक्त म्हणलं मी सांगितलं तसं करा. आणि त्या पद्धतीनं एक नवीन काव्य आपले कविरत्न जे आहेत त्यांनी पंचकृष्ण महापूजा या काव्याचं अप्रतिम काव्य ज्या वेळेला मी वाचायला बसलो त्यावेळेला प्रत्येक शब्दाला, प्रत्येक ओवीला माझ्या मुखातून एक वा हा शब्द निघत होता. एवढं सुंदर काव्य आमच्या कवींनी केलेलं आहे. कवींसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप सुंदर प्रतिभा संपन्न कवी आपल्या भागातले आहेत. ज्यांनी त्यांना घडवलं त्यांचे गुरु आणि हे शिष्य दोघंही धन्य आहेत. पंथाला एक ज्यांनी एक आदर्श निर्माण करून दिला असे 2 व्यक्ती आहेत. म्हणून यांना मी दंडवत करतो. दोन्ही गुरु शिष्यांना जास्त बोलण्याचं काही आता हे नाही, कारण सारं पाखडलेलं आहे. आता पाखडल्यानंतर काहीच निघत नसतं, तुम्हालाही माहिती आहे. मी आपला वेळ घेत नाही आणि या ठिकाणी सर्वांची रजा घेऊन, मला हरडपला लग्न आहे, एक हदगावला 2 लग्न आहेत, आणखी 2-3 कार्यक्रम आहेत, त्यामुळे मला तुम्ही जाऊ द्या. आपण जाग्यावरून तुम्हाला दंडवत करा. ताई सुद्धा इथं आल्या. ताई गाडीत बसा. चला दंडवत. कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीगोपाल तुम्हाला म्हणून काही फायदा नाही. समय भाषण का नाही राशन का है. तर आता इथं जय म्हणून घेणं म्हणजे एक अन्यायच आहे. आणि तसंही एक माणूस म्हटला, बाबा तुम्ही लोक भाषणाला उभे राहिले की आम्हाला जय म्हणा, जोऱ्यात म्हणा. आम्ही फक्त ऐकायला आलेलो असतो. आम्ही श्रवणिक आहोत, श्रोते आहोत. आमचं फक्त ऐकायचं काम आहे, म्हणायचं काम नाही. आणि म्हणून एकदा आपण ज्या मंदिराच्या निमित्ताने, या मंदिरामध्ये जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचा एकदा जय जयकार करूया. श्री गोपाल सर्वज्ञ श्री श्री गोपाल मंदिर द्वितीय वर्धापन दिन या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत असलेली ही धर्मसभा, हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आमचे स्नेही आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रवर महंत श्री लाडबाबा,
ज्यांचं वक्तव्य आपण ऐकलं, भागवत कथाकार आदरणीय श्रद्धेय पूजनीय आमचे स्नेही श्री संदीपराज दादा कपाटे, आदरणीय पूजनीय श्री नितीन दादाजी यांनी ज्ञान अन्यथा ज्ञान अज्ञान हा विषय आपल्याला समजावून सांगितला। ते पूजनीय श्री नितीन दादाजी बांदकर नागपूर, आमचे आदरणीय पूजनीय श्रद्धेय परमेश्वराला कसं समर्पित व्हावं बासरीसारखं बासरीचं उदाहरण देऊन आपल्याला श्रीकृष्ण कसा पटवून दिला ते आदरणीय पूजनीय श्री मोगाळीकर बाबा, आदरणीय पूजनीय महंत श्री शागडकर बाबा आणि ज्यांनी दीप प्रज्वलन करून या धर्मसभेला प्रकाशित केले, त्यांच्या नावामध्येच प्रकाश आहे आणि दिवा आणखी चालूच आहे, त्यामुळं सभा बंद करायचं काही कारण नाही। ते आदरणीय पूजनीय श्री प्रकाश मुनी उर्फ मामा, आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री प्रभाकर दादा आणि आमच्या पंथातील एक ज्येष्ठ साहित्यिक, प्रवचनकार, लेखक, कवी, सर्व विषयाने अलंकृत असलेले आमचे गुरुवर्य श्री बाभुळगावकर बाबा शास्त्री यांना पंथामध्ये बाभो शास्त्री म्हणून ओळखलं जातं। आणि म्हणून एका ठिकाणी बाबांनी सांगितलं की आतापर्यंत मला कोणी तोड नव्हती, एक पंथामध्ये बाभो होता आणि दुसरा विभो झाला, म्हणून स्तुती आणि वस्तुस्थिती या दोन गोष्टीमध्ये फरक आहे। आणि म्हणून ही वस्तुस्थिती आहे की त्यांनी त्यांच्या अल्पशा वयामध्ये हे काव्य केलेलं आहे आणि पंथामध्ये सगळ्यात मोठी आवडती आरती जर त्यांची कोणती असेल तर काय प्रभात काळ झाला, दत्तराज उठा हो विमला देवा, प्रभात काळ झाला देवा। ही आरती एवढी पंथामध्ये प्रचलित झाली। आम्ही मागे दिल्लीला गेलो तर दिल्लीला सुद्धा एका मंदिरामध्ये ही मराठी आरती त्या बाया म्हणू लागल्या। फार अल्पशा वयामध्ये त्यांनी आपलं हे साहित्य पुस्तकाच्या माध्यमातून पंचकृष्ण, आता काय महापूजाने निघालेली प्रसाद सेवा, नामस्मरण वगैरे बरंचसं साहित्य त्यांचं उपलब्ध आहे, आरत्या आहेत, भजनं आहेत। असे विभो कवी आदरणीय पूजनीय, आता दोन्ही दादांचे नाव मला माहीत नाहीत, पण पूजनीय उभय दादा, सुबोध मुनी दादा अलीकडचे, नवगावकर बाबा आणि त्याचप्रमाणे आमचे अमृते बाबा, सर्वच संत महंत, पूजनीय तपस्विनी आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा योग एकत्रित आणला ते आमचे गुरुबंधू तर आहेत, पण गुरुबंधूपेक्षा आमचं मित्रत्वाचं नातं फार आहे। आमच्या दोघांसारखा मित्र कोणीच नसेल, म्हणजे मित्र म्हणले की त्याच्यामध्ये कुठं आडकाठी नसते, असं आमचं मित्रत्व आहे। आमचे आदरणीय श्री भोजराज दादा, सूत्रसंचलन करणारे आमचे पूजनीय महंत श्री प्रभाकर बाबा, दुसरे आमचे सद्भक्त आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्टीमध्ये तो अन्य म्हणजे संसार धर्म असो की संन्यास धर्म असो, कुठल्या तरी स्त्रीच्या माध्यमातून खरं कार्य हे साध्य होत असतं। आणि म्हणून सातत्याने या कार्यामध्ये दादांना ज्यांचं सहकार्य असतं ते आमच्या अर्चनाताई, आपण सर्व, वेळ खूप झालेला आहे मला माहिती आहे, आणि म्हणून वेळ कोणासाठी थांबत नसतो, त्याचं कार्य हे चालू राहत असतं। आणि म्हणून त्याचं कार्य चालू राहता 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 या मंदिराला महिना 2 महिने करता करता वर्ष झालं, आणि हे 2 वर्ष झाले, काळ पुढे झालत राहतो। आणि म्हणून 1 वाजून गेलेला आहे, तरी पण श्रीकृष्ण मंदिर सांगितलं गेलं देवाचं महत्व या ठिकाणी। आणि म्हणून देव पहावया कारणे मंदिर लागती बांधणे। आणि म्हणून
देव आम्हाला मूर्तीच्या रूपाने पाहायचा असेल तर त्यासाठी मंदिरातच यावं लागतं. आणि नामस्मरणाच्या रूपाने त्याचं चिंतन करायचं असेल, आठवण करायची असेल, मग त्यासाठी घरही भरपूर आहे. पण घरामध्ये घर घर असते, इकडे नातू तिकडे पत्नी इकडे मुलगी, काहीतरी घरामध्ये तेवढं वातावरण शांत नसतं, म्हणून मंदिरामध्ये यावं लागतं आणि त्या परमेश्वराचं नामस्मरण करावं लागतं. नाम आणि मूर्ती ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आपण मंदिरात आलो तर मूर्ती आपल्या डोळ्याने दिसेल, आपण मूर्ती किती चांगली आहे हे बघू, तिचं सौंदर्य बघू, पण नसुद्धा सौंदर्य डोळ्याने बघितल्याने देव तुम्हाला पावणार नाही. त्यासोबत नाम तेवढंच महत्वाचं आहे आणि नामामुळे खऱ्या अर्थाने परमेश्वर तुम्हाला साध्य होईल. आणि नामामध्ये एवढी मोठी ताकद असते. नाम माणसाच्या जीवनामध्ये एवढं मोठं परिवर्तन करतं, बदल करतं. मग आमच्या या सूत्रपाठामध्ये नामाचे 10 ठाय नावाचा एक प्रकार आहे. त्यामध्ये पहिले नामे वेद. परमेश्वराचं नाम घेतल्यानंतर माणसं वेदतात. जे 10 प्रकार आहेत तेवढं तर मी सांगणार नाही, पण नामामुळे नागदेव आचार्यासारखा जो सप्तव्यसनी दंडाळेकार आहे, केवळ परमेश्वराचं नाम घेतल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, बदल झाला. आणि म्हणून एक प्रसंग, एक कथा श्रीकृष्णाची मी तुम्हाला सांगणार आहे. माझं अध्यक्ष भाषण मी थांबवणार आहे. मगाशी बाबांनी बोलता बोलता मीराबाईचा उल्लेख केला की मीरा ही वेडी झालेली होती. बघा, घुंगरू बांध मीरा नाचे रे. घुंगर कोणत्या बाया पायामध्ये ना घालतात त्याला आपण तमासगीर म्हणतो. घुंगरू बांधणारी बाई म्हणजे तिचं या समाजामध्ये तेवढं काही महत्व आपण ठेवत नाही, पण ती बी एक कला आहे त्या दृष्टीने जर बघितलं. पण पायात घुंगरू बांधून नाचणारी दुसरी राणी जर कोण असेल तर ती मीरा आहे. पण तिनं घुंगरू बांधलेलं आहे ते कोणासाठी? ते श्रीकृष्णासाठी. श्रीकृष्ण भगवंतासाठी तिने ते घुंगरू बांधलेलं आहे. अशी ही मीरा राणी आहे, राजमहल आहे, नौकर चाकर आहेत, धावपळ करणारे आहेत, ऐश आराम आहे, अष्टभोग आहे. अशा अवस्थेत असूनही श्रीकृष्णाची भक्त आहे. आणि म्हणून त्या मीरेची एक दासी आहे. आणि ही मीरेची दासी रोज महालामध्ये याची तिची सेवा करायची आणि घरी जायची. आणि मीरेचं महत्व आपल्या घरामध्ये सांगायची. तिचा एक तरुण मुलगा होता 25 वर्षाचा. आता रोज रोज मीराबाईचं महत्व सांगत असताना त्याला सुद्धा त्या मीराची आवड निर्माण झाली. म्हटलं, आई मला सुद्धा एकदा तू मीराबाईच्या महालात घेऊन जाय, मला सुद्धा मीराबाईला पाहायचंय. आणि म्हणून तो मुलगा एक दिवस आपल्या आईसोबत मीराबाईच्या महालामध्ये आला आणि त्यांना मीराबाईला पाहिलं. अतिशय सुंदर देखणी सुकुमार असलेली ही स्त्री पाहिली आणि याचं मनामध्ये बाकी याचा भाव बदलला. याच्या मनामध्ये पाप वासना निर्माण झाली, विकार भावना निर्माण झाली. आणि घरी आला आणि घरी आल्यानंतर म्हटलं, आई म्हटले काय बाळा? म्हणे माझी एक गोष्ट ऐकशील? म्हणे मुलानं सांगावं ना आईनं चालू आहे का? मला वाटलं लाईनच गेली. ही लाईन गेली तरी माझी लाईन जात नसते. आणि मग त्यानं तिला पाहिलं. आईला म्हटलं, आई मला एक गोष्ट पाहिजे. म्हणजे काय? म्हणे मला वचन दे. अरे तू माझा मुलगा आहे,
मी तुझी आई आहे. आई आपल्या बाळासाठी काही करू शकते आणि काही केलेलं सुद्धा आहे. मुलामध्ये आणि आईमध्ये कुठे वचनाची भाषा असते का? नाही म्हटले मला वचन दे. ठीक आहे, वचन दिलं तुला. कारण आपल्या संसारिक जीवनामध्ये सगळ्यात बेशरम पात्र जर कोणता असेल ती आई आहे. तिला किती बोला, किती झिडकारा, परंतु तुम्हाला विचारणार बाबा उशीर काऊन झाला रे, जेवण कर. जेवण केलं का? तुम्ही कितीही झिडकारलं, कितीही बोलले तर तीच आपली काळजी करणारी असते. म्हणून वचनाची भाषा कशाला करतो? नाही, वचन दे. वचन तर वचन दिलं. वचन म्हणे काय सांग? म्हणे मला मीराबाईशी लग्न करायचं. अरे काय बोलतोस? बरं झालं घरी आल्यावर बोललास. तिथे जर बोलला असता तर तुझी जीभ छाटून टाकली असती. आणि आई तुम्हाला वचन दिलेलं आहे, वचन पूर्ती करणं हे तुझं काम आहे. आई आहे ती म्हटली काही हरकत नाही, मी बोलते मीराबाईशी. पहा आई मुलासाठी काय करू शकते. गेली, कसं म्हणू कसं बोलू, ती काय अविवाहित नाही, विवाहित आहे, तरी पण आई आहे ती. आणि तिने मीराबाईला शब्द टाकला, ताई साहेब म्हटले बोल. आणि माझा मुलगा म्हणतो मला तुमच्याशी लग्न करायचं. ते म्हणे बस एवढंच? हो एवढंच. ठीक आहे म्हणे मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? म्हणे त्याने श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन 1 महिनाभर श्रीकृष्णाय शरणम मम, श्रीकृष्णाय शरणम मम, श्रीकृष्णाय शरणम मम, श्रीकृष्णाचं नामस्मरण करावं, जप करावा आणि महिन्यानंतर मी त्याच्याशी लग्न करेन. म्हातारी उठली, घरी आली. शॉर्टकट मध्ये घेतो. काय म्हटली मीराबाई? मीराबाई तयार झाली. त्याला तर आकाश ठेकणं झालं, उड्या मारायला लागला. मीराबाई माझ्याशी लग्न करायला तयार झाली. हो म्हणे तयार झाली. पण म्हणे काय? पण एक अट आहे. म्हणे काय अट आहे? म्हणे तुला महिनाभर श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन श्रीकृष्णाच्या नामाचा जप करावं लागणार आहे, नामस्मरण करावं लागणार आहे, आणि त्यानंतर मीराबाई तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. बस एवढीच अट. हे तर मी आता करतो. गेला मंदिरामध्ये. आपण असं ठरवलं तामशालाच आला आणि बसला इथे मंदिरात, डोळे झाकले आणि श्रीकृष्णाय शरणम मम, श्रीकृष्णाय शरणम मम, श्रीकृष्णाय शरणम मम. अहो रात्र आळी झोप तर झोपला, जसा उठला त्याच्या मुखामध्ये तेच नाम. करता 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 महिना झाला आणि मग जगातल्या सगळ्या गोष्टी तो विसरला. त्याला फक्त एकाच गोष्टीची गोडी लागली, ती म्हणजे फक्त नामस्मरणाची, म्हणजे श्रीकृष्णाच्या नावाची. आई म्हटली महिना झाला, आता तुला मीराबाईशी लग्न कर. म्हणे आई अरे या नामापेक्षा आणि या देवापेक्षा जगामध्ये कुठलीच गोष्ट श्रेष्ठ नाही. अरे ह्या सगळा विकार भावना आहेत, हे सगळं तुच्छ आहे. संसार तुच्छ आहे. संसार हा दुःख मूळ आहे. नको 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 नको. परिवर्तन झालं, बदल झाला. कशामुळे झाला? नामामुळे झाला. आणि म्हणून आम्ही मंदिरामध्ये जेव्हा येऊ तेव्हा मंदिरामध्ये येऊन बाकीच्या गोष्टी केल्यापेक्षा तिथं तुम्ही नामस्मरण करसाल तर आम्हाला त्याचा फायदा होईल, लाभ होईल. आणि म्हणून आपण संसारामध्ये नामस्मरण करत असताना मगाशी सांगितलं या ठिकाणी की तुमचं मन हे स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे. आमचे स्वामी म्हणतात अनंत सामाय तेथे अनेक न सामाय, अनेक सामाय तेथे अनंत न सामाय. तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये विषयाचा, मत्सराचा, विकाराचा जर कचरा असेल तर हृदयामध्ये परमेश्वर बसणार नाही. काही विशिष्ट काळापुरता तरी तुम्हाला त्या गोष्टीचा त्याग हा करावाच लागणार आहे. तुमचं अंतःकरण तुम्हाला स्वच्छ निर्मळ बनवावंच लागणार आहे. तुम्ही सगळे लोक चटईवर बसलेले आहात, कोणी गवतावर बसलेले नाही.
माणूस स्वभावाला जातो ना, बसतो ना बाहेर, तर तिथं जागा चांगली पाहतो. तिथं मग पाहुण्याच्या ठिकाणी तर सोपं येणे, आठला कचरा तर तिथं माणूस झटकून बसतो. अरे आपण जर खराब जागेवर बसू शकत नाही, मग त्या परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये बसवायचंय, तर आपलं हृदय बी तर स्वच्छ पाहिजे का नाही. ते अनेक व्यसनानं, गुटख्यानं, तंबाखूनं, बिडीनं, सिगरेटनं, विकारानं, कामानं, क्रोधानं, ह्या सगळ्या गोष्टीनं जर भरलेला असेल तर परमेश्वर बसेल का? नाही बसणार. या गोष्टी तुम्हाला, आपण जसं बाहेर मंदिराच्या बाहेर लगेच चपला काढतो की नाही, बूट काढतो की नाही, तसं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेरच काढून ठेवाव्या लागतील. तेव्हा परमेश्वराचं नाम आपल्या मुखामध्ये राहील, तेव्हा आपल्यात परिवर्तन होईल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आता हे जड मंदिर, याचं वर्धापन दिन म्हणजे काय, ते आपल्याशी बोलणार आहे का? नाही. पण इथे वाढ काय झाली, किती भक्त आले, किती भक्त जोडले गेले, तुम्हाला किती ज्ञान प्राप्त झालं, आमच्यात काय वाढ झाली, तो खरा वाढदिवस आहे. आणि म्हणून एक शेवटचा दृष्टांत सांगतो आणि थांबतो. एका शाळेमध्ये एका मुलाला शिक्षकाने उठवलं, उठ उभा राहा. तो उभा राहिला. समज तुझ्या खिशामध्ये 10 रुपये. तो म्हणे, हो सर माझ्याकडे पैसे गिशे नाहीत. ते लागलं रडायला. अरे समज तुझ्या खिशात 10 रुपये. हो म्हणे, सर मी चोरले नाही, माझ्याकडे नाहीच आहे. अरे समज नाही म्हणे. ते रडायला लागला. बस खाली. दुसरा उभा राहा. तो उभा राहिला. आता शाळेमध्ये असतातच पोरं एकापेक्षा राहिला. समज तुझ्या खिशामध्ये 10 रुपये. हा म्हणे, मी समजलो माझ्या खिशात 10 रुपये. पुढं म्हणे, आता त्याच्यामध्ये माझे 5 टाक. म्हणे टाकले 5. किती झाले? म्हणे 20. सर म्हणे, अरे 5 आणि 10 पुढे 20 होतात का वेड्या? हो म्हणे, सर मी जर समजलो नसताना मग तुम्ही बी तर समजून घ्या ना, तुम्हाला समजायला काय हरकत आहे? तसा प्रपंच हा समजून घेण्याचा आहे. वाढ आमच्या जीवनात काय झाली पाहिजे लक्षात घ्या. आम्ही संसारामध्ये पहिली गोष्ट एकमेकाला समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता संसारामध्ये काय समजून घ्यायचंय? सगळ्या भाऊबंदक्या संसारामध्ये, भांडणं तणं संसारामध्ये, पोलीस स्टेशन संसारामध्ये, कोर्ट कचेऱ्या संसारामध्ये. लहान भाऊ मोठ्या भावाला भांडला आणि माझ्यासारखा परत तेल ओतायला गेला. तो लहान आहे, तुम्ही मोठे, आणि त्यानं तुमचा अपमान केला, तो तुम्हाला भांडला. मग हो पहा आता काय करायला पाहिजे. मी येतो, चला नांदेडला, टाकून देऊ केस. तर मोठ्याचं काम एकच आहे की तो लहान आहे, त्याला काय कळतं, त्याला कळलं असतं तो मला बोलला असता का, हे समजून घेणं आहे. आणि ती गोष्ट तिथं थांबणं आहे. या संसारामध्ये अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला मंदिरामध्ये शिकायला मिळतील. हीच आपल्या जीवनातली वाढ आहे. आता मोठ्या भावाना लहान्या भावाची चांगली झाल्या मारामाऱ्या, भांडणं शिव्या गेले त्याच्याकडं की तू लहान आहे आणि मोठ्या भावानं तुला असं म्हणावं, आणि तू आता स्वतंत्र झाला, त्याचा काय अधिकार आहे बोलायचा? मग त्यांना काय करायचं? तेच करायचं का? समजून घ्यावं, त्याला सांगावं ते मोठे, त्यांचा अधिकार आहे माझ्यावर. बोलले म्हणून काय झालं? ही संसारातली रीत आहे. सासू सुनेला बोलली असेल, मग सुनेनं तेच करायचं भांडण? ती सासूबाई आहे, समजून घ्या. आणि सुनेनं सुद्धा समजून घ्या, सासूला समजून घ्या. घरामध्ये प्रत्येकाला समजून घेणं, आत्मपरीक्षण करणं, हेच तर सगळ्या मंदिरामध्ये शिकायच्या गोष्टी असतात. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपण समजून घ्यावं. या संसारातल्या गोष्टी तर तुम्ही समजूनच घ्या, पण मंदिरामध्ये आल्यानंतर जीव काय आहे, देवता काय आहे, परमेश्वर काय आहे, प्रपंच काय आहे, जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत मंदिराचा वाढदिवस, मंदिराचा म्हणजे कळस जिथल्या तिथं आहे, छेद जिथले तिथं आहे. आम्हाला इथं येऊन आमच्यामध्ये एक आध्यात्मिक वाढ काय झाली, दानाची वाढ काय झाली, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकणं हाच खऱ्या अर्थाने मंदिराचा वाढदिवस आहे. आदरणीय पूजनीय श्री दादांनी बरोबर योग साधला. आम्ही काय राहायला यावं, कालचा कार्यक्रम आपल्या योगी बापूचा काय व्हावा, ते म्हणजे तुम्ही 2 तारखेला येणार आहे. ते म्हणलं हो. मग आपली 3च तारीख आहे म्हणजे, मला तर रात्रच आडवी आहे. आता रात्र म्हणजे काय? रात्र वैऱ्याची म्हणतात.
सावधान. रात्र म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणलं काही हरकत नाही, आतापर्यंत काही दिवस तुमच्यासोबत आम्ही राहिलो आणि म्हणून या ठिकाणी तसं आता बाबा आहे आमचे मुगाळीकर बाबा आहे, ते जवळचे बाबा होते. हे सगळे मंडळी आता अध्यक्ष पदाच्या योग्यतेची होती, पण त्यांनी हा बहुमान मला दिला, माझं मोठेपण त्यांनी ठेवलं. धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढील ते सांगितलं आमच्या युवशास्त्रीनं की 5व्या वर्षात मोठा वाढदिवस कार्यक्रम संपन्न करायचा आहे. त्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभो ही शुभकामना व्यक्त करतो. थोडंसं माझं भाषण लांबलेलंच आहे आणि कारण तिघाचं मला बोलायचं होतं ना, त्यामुळं थोडंसं बोलावंच लागलं. म्हणून आपणा सर्वांना सुद्धा शुभेच्छा देतो. आपणही धर्म कार्यामध्ये तुम्ही लोक सगळ्यात महत्त्वाचे आहेत. माणसं वाढवा, आनंद अशा ठिकाणी मंदिरामध्ये आणा, त्यांनाही घडवा. हाही खरा तुमच्यातला वाढदिवस आहे. आणि एवढे बोलून माझ्या विचारांना विराम देतो. दंडवत प्रणाम. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.